खूप इम्पॉर्टंट आपलं डिस्कशन आहे आज. आणि ते डिस्कशन असं आहे की डिस्कशन ऑन डायजेशन ऑफ फूड. फूडचं डायजेशन कसं होतं, काय होतं. ठीक आहे. म्हणजे शेअरिंग स्क्रीन विथ यू आणि सगळ्या त्या ठिकाणी एकदम अटेंटिव्ह राहायचं आहे ना. व्हॉट एव्हर आय एम गोइंग टू टेल नाउ, व्हॉट एव्हर थिंग्स आय विल बी गोइंग टू टेल शुड बी व्हेरी मच अटेंटिव्ह. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्या त्या गोष्टी ध्यानात ठेवा. चला, स्क्रीन दिसते का? अय, हो सर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय डायजेशन म्हणजे काय, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं त्या ठिकाणी. कॉम्प्लेक्स बोला गेलं तर ते कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय मॅक्रोमॉलिक्यूल विच आर इनसोल्युबल, सॉरी इनएब्झॉर्बेबल. याला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला? सिंपल मायक्रोमॉलिक्यूल अँड ऍब्झॉर्बेबल फूड मध्ये कन्वर्ट करायचं. यालाच आपण काय म्हणतो? बोला. डायजेशन. डायजेशन म्हणतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम दोन प्रकारे डायजेशन करते, मेकॅनिकल अँड, बोला बोला फटाफट बोलत राहायचं. मेकॅनिकल अँड केमिकल डायजेशन. करेक्ट. आता मेकॅनिकल डायजेशन म्हणजे तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी फिजिकल मुवमेंट किंवा फिजिकल प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहे. जसं तुम्ही म्हणू शकता त्या ठिकाणी मॅस्टिकेशन, जे आपण त्या ठिकाणी ओरल कॅव्हिटी मध्ये दाताने चावतो ना, त्याला म्हटलं तर मॅस्टिकेशन ना. चिविंग, मॅस्टिकेशन किंवा चिविंग एकच झालं. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय पेरिस्टाल्सिस मुवमेंट. पेरिस्टाल्सिस मुवमेंट कुठे होत असतं? तुमच्या एसोफेगस मध्ये होतात, त्याच्यानंतर तुमच्या स्टमक मध्ये होतंय, त्याच्यानंतर तुमच्या स्मॉल इंटेस्टाईन त्या ठिकाणी पेरिस्टाल्सिस मुवमेंट ह्या केल्या जातात. तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, सांगा बरं. अल्टरनेट contraction and relaxation of circular and longitudinal muscles so that food can move in forward direction. Food can move in forward direction. त्याला आपण काय म्हटलो तो? पेरिस्टाल्सिस. काय म्हटलो तो? अरे बोला. हॅलो हॅलो. पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस. आणि जर झोपले ना क्लासमध्ये, मी क्लासेस बंद करून दे. ठीक आहे. ठिकाणीवर आहे का एव्हरीबडी? एव्हरीबडी हो सर. ठिकाण. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल डायजेशन म्हणजे काय तुम्ही पाहू शकताय. मेकॅनिकल डायजेशन मध्ये मॅक्सिमम होऊ काय शकतंय? मोठा कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी छोट्या 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 कार्बोहायड्रेट मध्ये होऊ शकतं. म्हणजे चपाती कशापासून बनलेली आहे? कार्बोहायड्रेट पासून. ही चपातीचे तुम्ही तुकडे तुकडे करू शकताय, पण एंड प्रोडक्ट काय? एंड प्रोडक्ट तर कार्बोहायड्रेटच आहे. मग केमिकल डायजेशन मध्ये काय होतंय की छोटे 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 जे कार्बोहायड्रेट आहे यांचे काय केलं जातात? त्या ठिकाणी बॉन्ड्स ब्रेक केले जातात. काय केलं जातं? बोला बोला. बॉन्ड ब्रेक. हा, केमिकल प्रोसेस म्हणतो त्याला. त्याला म्हणायचं केमिकल डायजेशन. याच्यामध्ये तुम्ही एन्झाइम्सचा यूज करणार and that enzymes will going to break down this carbohydrate or protein or lipids into a smaller micromolecules. Carbohydrate will be going to break down into glucose end product like this. तर बॉन्ड्स ब्रेक करण्यात आले. आणि बॉन्ड्स सपोज तुम्ही त्या ठिकाणी बायोमॉलिक्यूल मध्ये पाहिला असेल त्या ठिकाणी है ना, ग्लुकोज. तुम्ही असं कधी ऐकलंय का? 1-4 आहे का नाही? हा जो बॉन्ड आहे, अशा बॉन्ड थ्रू तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी ग्लुकोज 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 जॉईन असतात. सो वी हॅव टू ब्रेक डाऊन these bonds. That is the thing that will going to occur in chemical digestion. Is this clear? Yes. हो सर. तुम्ही यस म्हणायचं, लगेच पुढे गाडी चालली जाईल. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी केमिकल डायजेशन कुठं कुठं होऊ शकतंय. तुमची जी ओरल कॅव्हिटी, तुम्हाला माहिती त्या ठिकाणी ओरल कॅव्हिटी मध्ये सलायव्हरी अमायलेज नाव काय त्याचं? बोला. टायलिन. व्हेरी गुड. ऑप्टिमम पीएच कोणता याचा? बोला. 6.8. करेक्ट. व्हेरी गुड. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टमक मध्ये त्या ठिकाणी गॅस्ट्रिन हार्मोन काय करतो? त्या ठिकाणी गॅस्ट्रिक ज्यूस त्या ठिकाणी सिक्रेट करण्यासाठी मदत करतो. आणि त्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये आपण पाहू शकतोय
पेप्सिन पाहू शकतोय, पेप्सिन. तर पेप्सिन काय करेल त्या ठिकाणी प्रोटीनचं ब्रेकडाऊन करेल. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहू शकतोय गॅस्ट्रिक लायपेज. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पाहू शकतोय, तुम्ही या ठिकाणी एक शब्द ऐकला होता, विच इज प्रेझेंट इन इन्फंट बेबी. तो काय करतो त्या ठिकाणी पॅराकॅसिनेटचं पॅराकॅसिनेट त्या ठिकाणी कॅल्शियम पॅराकॅसिनेट बनवण्यासाठी मदत करतो. त्याचं नाव काय? रेनिन. करेक्ट, रेनिन. रेनिन हा फक्त इन्फंट मध्ये आपल्याला पाहू शकतो आपण. ठीक आहे. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये पेप्सिन वगैरे केलं तर तो काय करतो त्या ठिकाणी प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतो. फक्त ध्यानात काय ठेवायचं तुम्हाला त्या ठिकाणी, ओरल कॅव्हिटी मध्ये एन्झाईम सिक्रेट केलं जातात, स्टमक मध्ये एन्झाईम सिक्रेट केलं जातात, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये एन्झाईम सिक्रेट केलं जातात आणि ते काय करतात त्या ठिकाणी ब्रेकडाऊन करतात. इज दिस क्लिअर? कळलं का? Yes, sir. Yes, sir. आता या ठिकाणी आपण काय करू, मेकॅनिकल डायजेशन अँड केमिकल डायजेशन अगोदर आपण ओरल कॅव्हिटी मध्ये पाहू, माउथ मध्ये. त्याच्यानंतर आपण चेक करू की इसोफॅगस मध्ये मेकॅनिकल डायजेशन होतंय, केमिकल डायजेशन होतंय का ते चेक करू. स्टमक मध्ये कोणतं डायजेशन होतंय, मेकॅनिकल, केमिकल का दोन्ही पण होतंय, आणि त्याच्यात नेमकी काय काय होतंय ते चेक करू. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईनचा ड्युडेनम वाला पार्ट पाहू, जेजुनम इलियम वाला पार्ट पाहू, नंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये पाहू त्या ठिकाणी डायजेशन ऍब्झॉर्प्शन होतं का. कळलं का? आपला असा फ्लो राहणार आहे डायजेशन मध्ये. इज दिस क्लिअर? Yes, sir. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की डायजेशन इन ओरल कॅव्हिटी, डायजेशन इन ओरल कॅव्हिटी है ना. तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी ओरल कॅव्हिटी. आता आले तुम्ही टीथच्या आतमध्ये. टीथच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता फूड एंटर्स थ्रू माउथ, आणि त्याच्यानंतर माउथ मध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी गुलाबजामुन वगैरे असेल, स्वादिष्ट जर गोष्टी वगैरे असेल तर लगेच त्या ठिकाणी सलायव्हरी ग्लँड काय करतात, सलायवा सिक्रेट करतात. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्या ठिकाणी. तुम्ही पाहू शकताय आपले टंग वरती फूड पडल्यानंतर त्या ठिकाणी जी आपली गस्टेटरी इपिथेलियम आहे ती काय करते त्या ठिकाणी इम्पल्सेस वगैरे जनरेट करते, ब्रेन मध्ये ट्रान्सफर करते त्या ठिकाणी गस्टेटरी एरिया. त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन होईल, त्याच्यानंतर आपली साईट थ्रो, त्याच्यानंतर नोज थ्रो, हे सगळे इन्फॉर्मेशन ब्रेन मध्ये पास होतात आणि ब्रेन मधून वेगवेगळ्या नर्व्स मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी ग्लॉसोफेरेंजियल नर्व, आणि त्याच्यानंतर तुमची नर्व नंबर कोणती होती त्या ठिकाणी तुम्हाला ध्यानात ठेवायला लावलं होतं. असे वेगवेगळ्या नर्व्स काय करतील त्या ठिकाणी सलायव्हरी ग्लँडचं सिक्रेशन त्या ठिकाणी करायला लावतील. सलायवा त्या ठिकाणी सिक्रेट केली जाईल. मग तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी टंगच्या मदतीने तुम्ही पाहू शकताय आपण काय करतो त्या ठिकाणी जे काही आपण फूड खाल्लंय त्याच्यासोबत आपण सलायवा मिक्स करतो. मग त्या ठिकाणी एक फॉर्म्युला निघतो, फूड प्लस सलायवा इज इक्वल टू गोलस. लिहून घ्या कुठेतरी, फूड प्लस सलायवा इज इक्वल टू गोलस. टेक एक कोरपान अँड राईट डाऊन दिस फॉर्म्युला. टेक एक कोरपान, राईट डाऊन दिस. रफ मध्ये लिहून काढायचं. काढलं का लिहून क्विकली? हो, sir. ठीक आहे. नाही, sir. थांबा. काय थांबा थांबा थांबा, लिहिलं नाही. झोप येते का तू? हा, का आताच झोपेतून उठली? 6 वाजल्याचा अलार्म लावला असेल, बालवीचा क्लास असेल, दिवसभर झोपा काढायच्या है ना साक्षी? नाही, sir. ठीक आहे, तुला कोण पाहायला आलं. मेकॅनिकल डायजेशन आपण पाहू त्या ठिकाणी कसं होतं ते पाहू शकता. मेकॅनिकल डायजेशन इज बिकॉज ऑफ टीथ, टंग अँड लिप्स, बिकॉज ऑफ TTL, बिकॉज ऑफ त्याला आपण काय म्हणतो चिविंग किंवा मॅस्टिकेशन, चिविंग किंवा मॅस्टिकेशन, चिविंग किंवा मॅस्टिकेशन. राहील का ध्यानात? त्या ठिकाणी तुम्ही चपाती खाल्लं नाही, छोटासा तुकडा, ते छोट्याशा तुकड्याचे छोटे 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 तुकडे होतील, त्याच्यासोबत त्या ठिकाणी सलायवा मिक्स होईल, त्यानंतर एक असा छोटासा बोलस बनेल. राहील का ध्यानात? हो सर. चला जायचं पुढे. ओरल कॅव्हिटी मध्ये मेकॅनिकल डायजेशन कोणत्या प्रोसेसद्वारे झालं सांगा सांगा फटाफट. मॅस्टिकेशन काय सांगायचं? Mastication. ठीक आहे. त्याच्यानंतर केमिकल डायजेशन चेक करा फटाफट. केमिकल डायजेशन मी तुम्हाला सांगितलं, केमिकल डायजेशन म्हणजे आले पाहिजे तुमच्याकडे एन्झाईम्स. काय आले पाहिजे? Enzyme. चेक करा सलायवा मध्ये कंपोजिशन काय काय असते. ठीक आहे, तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता सलायवा कंटेन 99.5% वॉटर, 0.5% सॉल्ट. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय दिस सॉल्ट्स ऑर्गॅनिक पण असू शकतात, इनऑर्गॅनिक पण असू शकतात.
ध्यानात काय ठेवायचं तुम्हाला, सॉल्ट वगैरे काही ध्यानात ठेवू नका, त्याच्यामध्ये फक्त एक ध्यानात ठेवा की त्या ठिकाणी लायसोझाईम आणि थायोसायनेट, बघा एन्झाईम मध्ये तुमचं एक आहे या ठिकाणी लायसोझाईम, त्याच्यानंतर सॉल्ट मध्ये तुमचा थायोसायनेट, हे तुम्ही पाहू शकताय. दिस आर बॅक्टेरिसिडल, बॅक्टेरियाला किल करतात, BK करतात, काय करतात, बॅक्टेरियाला किल करतात. लायसोझाईम बॅक्टेरियाची सेल वॉल डिसइंटिग्रेट करतो, डिकम्पोज करतो, आणि थायोसायनेट डायरेक्ट त्या ठिकाणी बॅक्टेरियाला किल करतो. त्याच्यानंतर सलायवा मध्ये तुम्ही पाहू शकताय बाकीचे पण त्या ठिकाणी ग्लायकोप्रोटीन पाहायला भेटतात, जसं म्युसिन आहे. म्युसिन काय करतो, त्या ठिकाणी जे काही फूड पार्टिकल्स आहे त्याला ल्युब्रिकेशन करतो, जेणेकरून तुम्ही फूडला आतमध्ये व्यवस्थितरित्या गिळून घेऊ शकताय. म्युसिन जर प्रॉपरली झालं नाही तर गिळण्यामध्ये खूप डिफिकल्टी होती. काय होती, खूप डिफिकल्टी होती. आताच आपण या ठिकाणी डिस्कशन केलं, खूप इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट. तुम्ही पाहू शकताय सलायवामध्ये तुम्ही सॉल्ट पाहू शकताय, ऑर्गॅनिक पण असू शकतात, इनऑर्गॅनिक पण असू शकतात. मग बायकार्बोनेट सॉल्ट जे असतात ते काय करतात, त्या ठिकाणी ऍसिडिटीला कमी करण्याचा प्रयत्न करतात. एवढं ध्यानात ठेवा, ज्या ठिकाणी आपण बायकार्बोनेट बद्दल डिस्कशन करू एवढं ध्यानात ठेवा की ते काय करणार, पीएच ला कमी करणार का वाढवणार, इनक्रीज. करेक्ट. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय की बायोकार्बोनेट वगैरे ध्यानात ठेवायची काही गरज आहे का, बायोकार्बोनेट काय करणार आहे, काही गरज आहे का ध्यानात ठेवण्याची, नाही, ते तर कॉमन सेन्स आहे. काय तो कॉमन सेन्स, कळलं का, हॅलो. हो सर. तुम्ही पाहू शकताय हा काय थायोसायनाइड स्पेशल सॉल्ट आहे, डायरेक्ट किल करतो बॅक्टेरियाला, त्याच्यामुळे ह्या सॉल्टला तुम्ही म्हणू शकताय बॅक्टेरियोसिडल सॉल्ट. राहील का ध्यानात, व्हॉट इज बॅक्टेरियोसिडल सॉल्ट, थायोसायनेट. थायोसायनाइड, करेक्ट. या पूर्ण स्लाइड मध्ये कुठे डाऊट आहे का, चेक करा लवकर फास्ट मध्ये. इज देयर एनी डाऊट, क्लिअर. नो सर. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय सलायवा मध्ये त्या ठिकाणी सलायव्हरी अमायलेज, त्याचं नाव काय बोला, टायलिन, काय टायलिन, तो काय करतो त्या ठिकाणी ऑलमोस्ट स्टार्च जे तुम्ही पाहू शकताय, आपण तर त्या ठिकाणी पाहिलं कार्बोहायड्रेट, कार्बोहायड्रेट मध्ये ह्युमन जास्त इंटेक काय करतो, स्टार्च, ध्यानात ठेवा. जरी सेल्युलोज जरी तुम्ही खाल्लं त्या ठिकाणी, लिंबाचे पानं वगैरे जरी खाल्ले त्या ठिकाणी तुम्ही कधी कधी, तरी लिंबाच्या पानातून तुम्ही इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी घेता, सेल्युलोज त्या ठिकाणी तसंच एक्सक्रीटा थ्रू बाहेर पडतं, सेल्युलोजचं डायजेशन होत नाही ह्युमन मध्ये. इज दिस क्लिअर, क्लिअर. तुम्ही पाहू शकताय. मग स्टार्च जो आहे त्या ठिकाणी 30% डायजेशन करण्यासाठी टायलिन हा यूज केला जातो. इज दिस क्लिअर, हो सर. जायचं पुढं का प्रश्न हो सर. विचारू, क्वेश्चन विचारू, क्वेश्चन. नाही. Saliva contains only one enzyme. Saliva contains only one enzyme. True or false? फटाफट. Saliva contains false. कोण म्हणलं रे फॉल्स वाले, धरा त्याला. कस काय फॉल्स है, कोण आहे फॉल्स वाला, धरा त्याला, धरा. Who is that false person? सांगा ना किती एन्झाईम आहे, अरे काय बरं तुम्ही असं एवढं डोकं खाऊ राहिले, सांगा लवकर किती एन्झाईम. लायसोझाईम. हा, लायसोझाईम पण एक एन्झाईम आहे ना, तुम्ही पाहू शकता एक एन्झाईम कसं काय असू शकतंय, दोन दोन एन्झाईम या ठिकाणी धगट दिसू राहिले, कशी दिसू राहिली, डळ. हा, अरे धगट दिसू राहिले, डायरेक्ट दिसू राहिले, याचा अर्थ असा होतो. बरं, मला त्या ठिकाणी परत प्रश्न आहे. इन सलाइवा ओनली वन कार्बोहायड्रेट डायजेस्टिंग एन्झाईम इज प्रेझेंट. ट्रू और फॉल्स? ट्रू. हा, हुशार हुशार, व्हेरी गुड व्हेरी गुड, कळलंय म्हणायचं तुला. मग चला जायचं का पुढं. टायलिन, हो टायलिन, सर.
तुझा लेट करंट आहे काय का? लेट रिप्लाय येतो. वाय हो युअर सर. रिप्लाय? बघा काय म्हणावं काय आता लेट करंट म्हटल्यानंतर. ठीक आहे. स्टारचं कन्वर्जन कशात केलं तर सांगा. माल्टोज. माल्टोज मध्ये केला तर किंवा त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकताय म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की ग्लुकोज मध्ये कन्वर्जन झालंय का? बोला बोला. नाही. ते पुढं केलं जाईल. पुढं केलं जाईल स्मॉल इंटेस्टाईन. पुढं स्मॉल इंटेस्टाईन. स्टारचं कन्वर्जन माल्टोज मध्ये केलं. माल्टोज इज ग्लुकोज प्लस ग्लुकोज. माल्टोज इज. ग्लुकोज प्लस ग्लुकोज. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ग्लुकोज प्लस ग्लुकोज मधला बॉन्ड. यस यस यस. बॉन्डचं नाव काय? ग्लायकोसिडिक बॉन्ड. करेक्ट करेक्ट. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टायलिन कुठं पाहायला भेटतं तुम्हाला सांगा सांगा. ह्युमन सलायवा. ह्युमन सलायवा. अच्छा, मग बाकीच्या जनावरांमध्ये काय प्रॉब्लेम आहे? कारण की ते त्या ठिकाणी स्टार्च जास्त डायजेस्ट नाही करत, सेल्युलोज खातात. बरोबर आहे की नाही? सेल्युलोज खाणारे कोण आहे बघा. रॅबिट आहे. रॅबिट मध्ये टायलिन इज अब्सेंट. कार्निव्होरस अॅनिमल्स त्यांचं कंटेंट जास्त प्रोटीन कंटेंट खातात, फॅटी कंटेंट खातात, त्याच्यामुळे त्यांच्यात काय असतंय? अब्सेंट. इज दिस क्लिअर? यस सर. यस सर. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टायलिन हा जो आहे तो काय डायजेस्ट करू शकतो बघा. वनली राईप अँड कुक स्टार्च. वनली राईप अँड कुक स्टार्च. त्याच्यामुळे चपाती भाजून खायची, चपाती भाजून खायची, डायरेक्ट पीठ खायचं नाही. इज दिस क्लिअर? यस सर. यस सर. 30% स्टार्च इन बकल कॅव्हिटी डायजेस्टेड बाय टायलिन. या ठिकाणी लाल कलर दिलाय. इज दिस क्लिअर? लाल मीन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जायचं Clear. पुढं? यस. काही डाऊट याच्यामध्ये? नाही. बघा आता आपण पुढे जाऊ राहिलो बरं का. भरपूर झालं आता. माउथ मध्ये यायचं आता इशोफेगस मध्ये. इशोफेगस कोणती फेगस? इशोफेगस बद्दल चेक करा तुम्ही या ठिकाणी. इशोफेगस मध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. डायजेस्टिव्ह ग्लँड्सच प्रेझेंट नाही. जर डायजेस्टिव्ह ग्लँड प्रेझेंट नाही तर डायजेस्टिव्ह एन्झाईम प्रेझेंट नाही. तर डायजेस्टिव्ह एन्झाईम प्रेझेंट नाही तर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय chemical digestion is not occurring in the esophagus. Is this correct? यस. रॉंग. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय वेव लाईक मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड ॲज पेरिस्टाल्सिस पुशेस बोलस फॉरवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जेव्हा तुम्ही अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन वगैरे करणार पेरिस्टाल्सिस थ्रो थोडंफार त्या ठिकाणी काय होईल? मेकॅनिकल डायजेशन. काय होईल? मेकॅनिकल डायजेशन. त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट चेक करू शकताय की आता काय करायचंय तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकताय इफ यू सी दिस इज कॉल्ड एज युअर ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी मध्ये तुम्ही या ठिकाणी हे छोटस अॅनिमेशन एकदा परत पाहून घ्या. छोटस अॅनिमेशन परत पाहून घ्या. चेक करा चेक करा. खाल्लं जातंय गिळलं जातंय, खाल्लं जातंय गिळलं जातंय, खाल्लं जातंय, काय काय होतंय एकदा चेक करून घ्या तुम्ही व्यवस्थित. ठीक आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय जेव्हा अन्न गिळलं जाईल या ठिकाणी टंगची मोमेंट कुठे होती? अपवर्ड. टंगची मोमेंट अपवर्ड. त्याच्यानंतर ट्रॅकियाची मोमेंट अपवर्ड. ट्रॅकियाची मोमेंट अपवर्ड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्ही थोडस गिळण्याचा प्रयत्न करा लगेच ट्रॅकिया वरती जाईल. ट्रॅकिया वरती गेल्यानंतर एपिग्लॉटिस खाली. एपिग्लॉटिस खाली. आणि तुम्ही पाहू शकता हे जेव्हा बोलस या ठिकाणी युलाला टच होईल. युला कुठं होईल? तुमची इंटरनल नॉस्ट्रिलला क्लोज करेल. हॉरिझॉन्टल होऊन जाईल. इज दिस क्लिअर? यस सर. त्याच्यामुळे Yes, फक्त sir. एकच Yes. ओपनिंग ओपन राहते. त्याच्यामुळे फक्त एकच ओपनिंग ओपन राहते. दॅट इज कॉल्ड एज गलेट नॉट बुलेट. अँड थ्रू दिस गलेट फूड एंटर्स इनटू इशोफेगस. एंटर्स इनटू. इसोफेगस. तुम्ही पाहू शकताय ड्युरिंग डिग्लुटिनेशन. डिग्लुटिनेशन म्हणजे सॉलविंग. डिग्लुटिनेशन म्हणजे Swallowing. त्याच्यामध्ये काय होत आहे? टंग ब्लॉक्स दी माउथ. हिची अपवर्ड मुवमेंट होती. त्याच्यानंतर सॉफ्ट पॉलेट आणि यूला क्लोजेस ऑफ इंटरनल नॉस्ट्रिल. फक्त ध्यानात ठेवायचं यूला क्लोजेस ऑफ इंटरनल नॉस्ट्रिल. एपिग्लॉटिस ब्लॉक दी ट्रॅकिया. इज दिस क्लिअर? Yes sir. Yes, sir. This is called as swallowing reflex. This is called as swallowing reflex. Reflex. सॉल्विंग रिप्लेस अचानक होणारी गोष्ट आहे, अपने आप होणारी गोष्ट आहे.
इसमें आपको सोचना समझने की कोई बात नहीं है। ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम डायरेक्टली ये सब चीजें करवा रही है। समझ में आ रहा है क्या? यस। हाँ सर। आगे जाते हैं। फिर भी एक बार देख लो, विश्वास नहीं बैठ रहा है तो देख लो, ऐसे ही होता है। समझ में आ रहा है क्या? हाँ सर। आगे बढ़े क्या? हाँ सर। इसमें कुछ यस डाउट है सर। क्या? नो सर। नो सर। नो। अभी आप स्टमक में आओगे क्या, कृपया करके? आ गए सर। आ गए क्या? ठीक है। तो अभी आप देखो, ये स्टमक में अभी हम पहुंच चुके हैं। तो हम नहीं पहुंच चुके हैं, फूड पहुंच चुका है अभी स्टमक में। तो स्टमक में जो आपकी जी सेल्स होती है, आपको पता है कि जी सेल्स, पीपी सेल्स, आम की सेल, हाँ तम सर। की सेल। तो जी सेल जो होती है वो वहाँ पे गैस्ट्रिन हार्मोन का सिक्रेशन करती है। बात समझ में आ रही है क्या? हाँ सर। तो आपको पता है ना, स्टमक में ऐसे फोल्ड्स वगैरह होते हैं। स्टमक में ऐसे फोल्ड्स होते हैं। तो इस फोल्ड्स में आपको ऐसी सेल्स देखी थी आपने यहाँ पे, लाइक दिस, है ना? तो नेक वाले रीजन में जो सेल्स है वो नेक सेल्स कही जाती है। फिर आपके फिर पेराइटल ऑक्सेंटिक सेल आ जाती है। फिर आपकी चिप सेल आ जाती है ना? तो फिर ये जी सेल क्या करती है, वो चिप सेल जो होती है और पेराइटल ऑक्सेंटिक सेल जो होती है, उनको स्टिमुलस देती है, जिसकी वजह से वहां पे काय का जूस बनता है, गैस्ट्रिक जूस बोलते हैं उसको। कौन सा जूस बोलते हैं? गैस्ट्रिक। तो गैस्ट्रिक गैस्ट्रिक जूस। गैस्ट्रिक जूस। जूस को कौन सिक्रेट करेगा बताओ? गैस्ट्रिक जूस को कौन सिक्रेट करने वाला है? सोच समझ के उत्तर दे दो। पी गैस्ट्रिक सेल। जूस। गैस्ट्रिन हार्मोन। ए भाऊ, गॅस्ट्रिन हार्मोन, गॅस्ट्रिन हार्मोन स्टिम्युलेट देतोय ना. मी ते म्हणतोय, स्टिम्युलाय कोणत्या कोणत्या सेलला देणार? गॅस्ट्रिन हार्मोनच जी गॅस्ट्रिक सेल। जूस. हा, कोणती सेल? जी सेल। आता खाना डोक्यात आता जी सी सेल. सेल। जी सेलच आहे सर. अरे साक्षी शावळे, तुला आता काय करावं आता? नोट्स ओपन करा, नोट्स ओपन करा. स्टमक वाल्या पार्ट मध्ये आले का? या. कोणती सर? एलेनची का? हो सर. हा, ऍलेन ऍलेन ऍलेन. थांबा मग आता घरात जायला लागतं. काय विद्यार्थी लाभले, सुसाईड करता येईना. बघा, आले का? चिप सेल और पेप्टिक सेल दिसती का? पेज हो नंबर सर. 10. हो सर. हाँ, they are basic, sorry, they are usually basal in location, खाली situated असतात, and secrete gastric digestive enzymes as proenzymes or zymogens called as pepsinogen and prorenin. Pepsinogen and, या ठिकाणी लिहा, है ना? बेसल रिजन मध्ये या तुमच्या असतात चिप सेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तुमच्या ऑक्सेंटिक सेल किंवा त्याला तुम्ही म्हणता पॅराइटल सेल. ऑक्सेंटिक किंवा पॅराइटल सेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, सपोज आपल्या काही जी सेल आहे. कोणते सेल? बोला बोला. जी सेल. कोणते सेल? जी सेल. जी सेल. ही जी सेल जी आहे ती त्या ठिकाणी डिफ्यूज नॉन ऑर्गनाइज्ड एंडोक्राइन ग्लँड आहे. नॉन ऑर्गनाइज्ड एंडोक्राइन, बोला 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 बोला. ग्लँड. जी सेल काय करते त्या ठिकाणी? कोणता हार्मोन सिक्रेट करते? गॅस्ट्रिन. कोणता? गॅस्ट्रिन. मग गॅस्ट्रिन काय करते? चेप सेलला, ऑक्झॅटिक किंवा पॅराइटल सेलला या ठिकाणी स्टिम्युलस प्रदान करते, आणि ऑक्झेंटिक सेलला सांगते की तू काय कर, त्या ठिकाणी कॅसल इंट्रेन्सिक फॅक्टर अँड एससीएल ला सिक्रेट कर. चिप सेलला त्या ठिकाणी सांगते की तू त्या ठिकाणी पेप्सिनोजन आणि प्रोरेनिनला सिक्रेट कर. सोबतच त्या ठिकाणी गॅस्ट्रिक लायपेजला पण सिक्रेट कर. कळलं का? कळलं. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकताय. सपोज आता गॅस्ट्रिक ज्यूस भरपूर तुमचा तयार झालाय, आता पोटामध्ये त्या ठिकाणी, सॉरी स्टमक मध्ये त्या ठिकाणी देर इज नो फूड. मग गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? नाही व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती डी सेल असतात. कोणते सेल? डी सेल. कोणते सेल? डी डी सेल. सेल. ते काय डी सेल. सिक्रेट करतात त्या ठिकाणी? सोमॅटोस्टॅटिन. सोमॅटोस्टॅटिन which inhibits the secretion of oxantic and chip cell. Is this clear? क्लिअर सर. चला, यस सर. भरपूर रिव्हिजन झाली आता.
या फील्ड मध्ये या परत. कुठं होतो आपण? स्टमक मध्ये. कुठं? स्टमक. So gastric Food. juice secretion is controlled by neural as well as hormonal method. Neural as well as हॉर्मोनल हॉर्मोनल मेथड. हॉर्मोन मध्ये तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी गॅस्ट्रिन, त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी चेक केलं सोमॅटोस्टॅटिन वगैरे. सिमिलरली न्यूरल त्या ठिकाणी न्यूरल इम्पल्सेस पण येतात त्या ठिकाणी थ्रू वेगस नर्व, आणि ती काय करते? स्टिम्युलाय करते बाकीच्या पण ग्लँड्सला. आता सपोज त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जी सेलला किंवा त्या ठिकाणी तुम्हाला डी सेलला स्टिम्युलाय द्यायचा आहे. त्या ठिकाणी न्यूरल नर काय करेल? त्या ठिकाणी व्हॅगस नर्व, क्रॅनियल नर्व नंबर 10 थ्रो त्या ठिकाणी काय करते? स्टिम्युलाय प्रदान करती. कंपोजिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. गॅस्ट्रिक ज्यूस दिवसातून 2 ते 3 लिटर तुम्ही सिक्रेट करता. 2 ते बोला 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 बोलायचं आहे. 3 लिटर. 3 त्याच्यामध्ये SCl, त्याच्यामध्ये वॉटर असते त्या ठिकाणी 99.5%. किती %? 99.5. 99.5%. रिव्हिजन चालू आहे, रिव्हिजन चालू आहे. SCl किती असते? 0.2 to 0.3%. खूप कमी आहे. खूप काय आहे? कमी. कमी आहे. कमी. पण तुम्ही पाहू शकता तो काय करतो? pH खूप डिक्रीज करतो अप टू 1 पॉइंट, एवढं ध्यानात ठेवायचं, 1.823 1.823. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी pH किती असतोय? व्हेरी व्हेरी ऍसिडिक असतोय, व्हेरी व्हेरी ऍसिडिक. या ठिकाणी ध्यानात ठेवा 1.8 व्हॅल्यू. त्याच्यानंतर रेस्ट आणखीन काय काय सिक्रेट केलं जातं बरं? यस, तुम्हाला माहिती त्या ठिकाणी म्युकस नेक सेल होते, आठवतात का? नेक मध्ये कोणते सेल्स? ग्लुकोज नेक्स. म्युकस नेक्स. ते म्युकस नेक सेल काय सिक्रेट करणार? बोला बोला. अरे बोला ना, म्युकस नेक सेल काय? म्युकस नेक सेल, अरे म्युकस सिक्रेट करणार ना भाऊ. येस ऑर नो? यस. येस सर. ऑक्झेंटिक सेल काय सिक्रेट करणार? SCl अँड कॅस्टल इंट्रेन्स. करेक्ट. आणि गॅस्ट्रिक एन्झाइम्स कोण सिक्रेट करणार? बोला. चिप सेल, कोणती सेल? चिप सेल अँड झायमो. चिप्स. किंवा पेप्टिक सेल किंवा झायमोजन सेल. चिप सेल किंवा पेप्टिक सेल किंवा झायमोजन सेल. गॅस्ट्रिक एन्झाइम मध्ये काय काय असतं? इनॅक्टिव्ह प्रोटीएजेस. इनॅक्टिव्ह बोला बोला, इनॅक्टिव्ह प्रोटीएजेस. पेप्सिनोजन, प्रोरेनिन, पेप्सिनोजन अँड प्रोरेनिन. which is not present in adult. मग हा कुठं प्रेझेंट आहे? only in infant. infant रेल का ध्यानात? हो सर. सोबत गॅस्ट्रिक लायपेस पण असतोय. सोबत काय असतोय? गॅस्ट्रिक लायपेस. अच्छा, आता आपण काय पाहिलं? फक्त स्टमक बद्दल चेक केलं. आता आपण काय करणार? त्या ठिकाणी थोडीशी गाडी पुढे घेणार, आणि गाडी पुढे घेतल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये मेकॅनिकल आणि केमिकल डायजेशन बद्दल डिस्कशन करणार. या ठिकाणी चेक करू अगोदर आपण स्टमक मध्ये मेकॅनिकल डायजेशन वगैरे कसं होतं, नंतर स्टमक मध्ये केमिकल डायजेशन वरती येऊ. ठीक आहे. या ठिकाणी चेक करा की स्टमक स्टोअर्स फूड फॉर 4 to 5 hours with VIMP. किती तास स्टोअर करता? 4 to 5 hours. मग 4 ते आता 5 तास. जे फूड तुमच्या स्टमक मध्ये, तर ते काय करायचंय? सपोज त्या ठिकाणी हार्ड असेल तर त्याला आपल्याला काय करायचं? एकदम सॉफ्ट करायचं. कसं करायचं? एकदम सॉफ्ट. एकदम सॉफ्टन करायचं. त्यात हार्डचं एकदम सॉफ्टन करायचं. मग त्या ठिकाणी काय केलं तर दिस फूड इज थरोली मिक्स्ड विथ द ऍसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस ऑफ द स्टमक. त्या थरोली मिक्स करण्यासाठी त्या ठिकाणी स्टमक मध्ये मुवमेंट व्हायला पाहिजे. तर स्टमकच्या मुवमेंटला आपण म्हणतो चर्निंग मुवमेंट्स. काय म्हणतो? चर्निंग. स्टमक मध्ये जी पेरिस्टाल्सिस होती त्याला आपण म्हणतो चर्निंग. स्टमकची पेरिस्टाल्सिस इज कॉल्ड ॲज चर्निंग. कंटिन्युअसली ऑब्लिक मसल्स, अमक्या मसल, तमक्या मसल्स, फलाने मसल, डॅश मसल, ते काय होतात? त्या ठिकाणी कंटिन्युअसली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली होतात, आणि आतमधल्या फूडला काय करतात? थरोली मिक्स करतात विथ ऍसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस. कसं मिक्स करतात बोला? अरे बोला ना रताळ्यांनो. How does food mixes with the acidic gastric juice? How? अरे इथं लिहिलंय ना थरोली. थरोली कळतंय का? थरोली. थोरली. हा बघा, घ्या दुसरी डेफिनेशन.
कोणती डेफिनेशन आहे? बोलस प्लस ऍसिडिक गॅस्ट्रिक ज्यूस इज इक्वल टू कायम इज इक्वल टू बोला. काय कळलं का आता? हो सर. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय, आता तुमच्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रोएन्झाइम पेप्सिनोजन होता का? अरे होता का? हो सर. हो सर. हायड्रोक्लोरिक ऍसिड त्याला ऍक्टिव्हेट करतो का पेप्सिन मध्ये? नाही सर. अरे नाही नाही काय म्हणती? सांगितलं करतो ना सर. तुला last. करतो सर. सोपीत असल्यावर नका करू तुम्ही, अजून रात्र पण चालू झाली नाही बरं का. एवढं येडेवानी कशाला करता तुम्ही? व्हॉट इज दिस? जे फळ्यावरती लिहिलंय ते पण वाचून नाही राहिले नीट. इज दिस कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन? सांगा तुम्हीच मला. इज दिस कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेशन? सांगा सांगा सांगा. प्रोएन्झाइम पेप्सिनोजन हा कोणता एन्झाइम आहे बोला. प्रोटिओलायटिक. कशाचं ब्रेकडाऊन करणार आहे तो? स्टार्च कशाचं? प्रोटीनचं. प्रोटीनचं. एवढं तरी ठिकाणीवर आहे आज है ना. हा तुमचा एक एंडोपेप्टाइडेज आहे. कसा आहे? एंडोपेप्टाइडेज. तुम्हाला माहिती आहे प्रोटीन कशापासून बनलेलं आहे? अमायनो ऍसिड 1, अमायनो ऍसिड 2, अमायनो ऍसिड 3, अमायनो ऍसिड 4, अमायनो ऍसिड 5. त्यांच्यामध्ये बॉन्ड कोणता आहे बोला? पेप्टाइड बॉन्ड. आणि जर मी जर मधूनच तोडला मग या एन्झाइमला मी काय म्हणायला पाहिजे? एंडोपेप्टिड. एंडोपेप्टाइडेज. सपोज या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय अमायनो ऍसिड मध्ये तुमचा एन टर्मिनल असतोय आणि त्याच्यानंतर तुमचा सी टर्मिनल असतोय. आठवतंय का? हो सर. हो सर. हो सर. मग जर तुमचा जर त्या ठिकाणी अमायनो ऍसिडला जर तुम्ही त्या ठिकाणी कोपऱ्याकडून जर तोडलं, कुठून तोडलं बोला? कोपऱ्याकडून, बाहेरून जर तोडलं है ना. सो देन आता तुम्ही पाहू शकता हा अमायनो ऍसिड लास्ट अमायनो ऍसिड आहे. मग जो एन टर्मिनस कडून तोडतो बोला बोला, जो एन टर्मिनस कडून तोडतो त्याला आपण म्हणणार अमायनो पेप्टाइडेज. अमायनो पेप्टाइडेज काय म्हणणार बोला? अमायनो पेप्टाइड. आणि जो त्या ठिकाणी बाहेरून तोडतो म्हणजे सी टर्मिनस कडून बाहेरून तोडतो त्याला आपण म्हणणार कार्बोक्सी. बोला बोला, कार्बोक्सी पेप्टाइडेज. इज दिस क्लिअर? यस सर. यस सर. हा एवढं ध्यानात ठेवा. आता मी काय करतोय तुम्हाला त्या ठिकाणी आय एम गोइंग टू टेक यू टू अनदर डायग्राम. एक सेकंद थांबा फक्त. आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करू. कन्सेप्टचं नाव आहे त्या ठिकाणी प्रोटिओलायटिक एन्झाइम्स आर ऑफ टू टाइप्स, एंडोपेप्टाइडेज त्याच्यानंतर एक्झो बोला पेप्टाइडेज. पेप्टाइडेज. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय एंडोपेप्टाइडेज मध्ये तुम्ही एक्झाम्पल पाहिलं पेप्सिन. काय पाहिलं? पेप्सी. नंतर तुम्ही पाहणार ट्रिप्सिन. काय पाहणार? ट्रिप्सिन. त्याच्यानंतर तुम्ही पाहणार कायमोट्रिप्सिन. काय पाहणार? डायमोट्रिप्सिन. कायमोट्रिप्सिन. सो ऑल दीज एन्झाइम्स आर देअर. सो पेप्सिन आपण स्टमक मध्ये पाहू शकतोय. ट्रिप्सिन कायमोट्रिप्सिन आपण त्या ठिकाणी ड्युडेनम मध्ये सलायव्हरी पॅन्क्रियाटिक जो ज्यूस आहे तिथून ते रिलीज होतात. त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कशन करू. एक्झोपेप्टाइडेज मध्ये आपल्याला माहिती ते काय करणार? अमायनो ऍसिड मध्ये डायरेक्ट कन्व्हर्जन करणार. कशामध्ये? अमायनो ऍसिड मध्ये. पॅन्क्रियाटिक ज्यूस. त्याच्यानंतर है ना एक्झोपेप्टाइडेज. तर एक्झोपेप्टाइडेज मध्ये आपण त्या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहू. दॅट इज अमायनो पेप्टाइडेज. त्याच्यानंतर कार्बोक्सी बोला पेप्टाइडेज. सपोज जर तुमच्याकडे दोनच अमायनो ऍसिड असले बरोबर आहे, मग तुम्ही त्याला कसं तोडणार आहे? असंच तोडणार आहे. देर इज नो ओनली. त्याला आपण म्हणणार डायपेप्टाइडेज. डायपेप्टाइडेज. हे सगळे कशात येईल तुमचे? एक्झोपेप्टाइडेज मध्ये. कशात येईल? ध्यानात ठेवायचं किती सोपं आहे बरं.
ध्यानात ठेवायचं किती सोपं आहे बघा. हे डेज 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 मध्ये टाकून द्यायचे एक्झोपेप्टाइडेस मध्ये. पेप्शिन, ट्रिप्शिन, कायमोट्रिप्शिन, हे शिन 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 वाले कुठे टाकणार सांगा बरं. एंडोपेप्टाइडेज. एंडोपेप्टाइडेज. करेक्ट. स्क्रीनशॉट काढा बरं मग फास्ट मध्ये. काढला का? हो सर. हो सर. नंतर तुम्ही या ठिकाणी या बरं फास्ट मध्ये चेक करा बरं. व्हॉट इज दिस? हा मग बघा पेप्सिन काय काम करतो? प्रोटीनला ब्रेक करतो प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स मध्ये. प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स. टॉन्स. तुम्ही आता हे ऐकलंच असेल ना तुम्ही कधी. हे बघा स्टार्चचा आपण ब्रेकडाऊन करतो. स्टार्चचं ब्रेकडाऊन केल्यानंतर आपल्याला माहिती त्या ठिकाणी अल्फा डेक्स्ट्रिन वगैरे बनतो. हा एक ऑलिगोसॅकराइड आहे तुमचा. कसा आहे? ऑलिगोस. नंतर अल्फा डेक्स्ट्रिनला तुम्ही त्या ठिकाणी माल्टोज मध्ये कन्वर्ट करता. हा तुमचा काय डायसॅकराइड. काय आहे? डायसॅकराइड. नंतर फायनल त्या ठिकाणी कंपोनंट दॅट इज ग्लुकोज. ग्लुकोज. तसंच प्रोटीनचं पण त्या ठिकाणी ऑलिगो कॅटेगरी वगैरे असते त्या ठिकाणी. हे सगळे तुमचे पेप्टाइड्स आहे. म्हणजे भरपूर सारे पेप्टाइड बॉन्ड पासून बनलेले आहेत. म्हणजे ऍटलिस्ट प्रोटीन जो मोठा होता त्याचे ऍक्च्युअली काय केले थोडे थोडे छोटे छोटे तुकडे केले. कशामध्ये? प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स मध्ये. प्रोटिओजेस अँड पेप्टोन्स. पेप्टोन. राहील का ध्यानात? हो सर. हा आता बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही पाहू शकताय की आता गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये एन्झाईम्स. गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये तुम्ही पाहू शकता HCl खूप जरी आहे खूप कमी प्रमाणात पण त्याने पीएच खूप कमी केलाय. दॅट इज अप टू 1.8 है ना. 1.8 एवढा पीएच केला. मग एवढा जर पीएच असला तर त्या ठिकाणी स्टमकची जी त्या ठिकाणी म्युकोसा आहे. मी परत म्हणतो स्टमकची म्युकोसा डॅमेज होऊ शकते. काय होऊ शकते बोला? डॅमेज. हा त्यालाच आपण म्हणतो त्या ठिकाणी एक्सकोरिएशन. काय म्हणतो? एक्सफोलिएशन. एक्सकोरिएशन. तिची झीज होऊ शकते. तुकडे तुकडे होऊ शकतात त्या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? जी म्युकोसा आहे त्या म्युकोसल एपिथेलियम वरती आपल्याला लाइनिंग करावं लागेल. कशाची? म्युकस आणि बायकार्बोनेटची. म्युकस अँड ते काय करतात त्या ठिकाणी? कशाला प्रोटेक्ट करतात? बोला बोला बोला. कशाला प्रोटेक्ट करतात? कोणापासून प्रोटेक्ट करतात सांगा? HCl पासून. ऍसिडिक मीडियम पासून. करेक्ट. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? जर त्या ठिकाणी म्युकस बायकार्बोनेट नसेल तर त्या ठिकाणी म्युकोसाचं काय होईल? एक्सकोरिएशन. काय होईल? एक्सफोलिएशन. एक्सकोरिएशन. तर त्या ठिकाणी सर हा बोल. बायकार्बोनेट आयन पीएच डिक्रीज करतील ना? नाही पीएच इन्क्रीज करतो. अल्कलाइन करतो. एवढं ध्यानात ठेव. अल्कलाइन करतो मीडियमला. कसं करतो? अल्कलाइन म्हणजे पीएच डिक्रीजच होऊ राहिला सर. ते बेसिक मध्ये चाललं नाही. नाही बेसिक म्हणल्यानंतर पीएच इन्क्रीज होईल ना. बेसिक म्हणल्यानंतर पीएच इन्क्रीज होतो का डिक्रीज? इन्क्रीज होतो. हा 7च्या पुढे काय असते सांग बरं? बेस. 7च्या खाली ऍसिड. बायकार्बोनेट काय करतो? ऍसिडिक पीएच ला कमी करतो का पीएच ला इन्क्रीज करतो? इन्क्रीज. हा कळलं का? कळलं सर. तर ऍक्च्युली मॅटर कसं असतं माहिती का? तर त्या ठिकाणी तर एक बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे त्या ठिकाणी हेलिकोबॅक्टर पायलोराय. हेलिकोबॅक्टर त्या ठिकाणी नाव लिहितो मी. पायलोराय. काय नाव आहे बॅक्टेरियाचं सांगा? हेलिकोबॅक्टर पायरोला. हे बघा हेलिकॉप्टर नाही. इट इज हेलिकोबॅक्टर. काय? हेलिकोबॅक्टर. हा हेलिकॉप्टर तर म्हटले. हा मग पहिल तुमच्याकडे है ना. आणि स्टमकचा एक रिजनला आपण पायलोलस म्हणत होतो. काय म्हणत होतो? पायलोरिक रिजन. तुम्ही पाहू शकताय हा हेलिकोबॅक्टर पायलोरिक. हा पायलोरिक रिजन मध्ये हेलिकॉप्टर उडत नाही. हेलिकोबॅक्टर येतो पायलोराय है ना. स्टमक मध्ये कधी कधी राहतो. पण जर स्टमक मध्ये जर आला HCl तुम्ही किती कमी करा. HCl किती पीएच कमी करा. किती HCl सिक्रेट करा. याला काही फरक पडत नाही.
हेलिकोबॅक्टर पायलोरायला HCl च्या ऍसिडिटीने काही फरक पडत नाही. आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी की HCl काय करतो त्या ठिकाणी बॅक्टेरियाला काय करतो बोला. किल हा बॅक्टेरिया किल होणार का? नाही. हेलिकोबॅक्टर पायलोराय काय करतो त्या ठिकाणी म्युकोसल एपिथेलियमला डॅमेज करतो. काय करतो? डॅमेज. त्याच्यामुळे तुम्ही कधी कधी हा शब्द ऐकला का, पेप्टिक अल्सर. हो सर. पेप्टिक अल्सर होण्याचे कारण हेच, एक तर जास्त ऍसिडिटी सिक्रेट करणे, जास्त ऍसिडिटी होणे. दुसरं हे हेलिकोबॅक्टर पायलोराय काय करतो त्या ठिकाणी म्युकोसल एपिथेलियमला डॅमेज करतो आणि मग HCl त्या ठिकाणी ऍक्ट होतो आणि ऍक्ट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी अल्सर होतो. राहील का ध्यानात? यस, इज दिस क्लिअर बेटा? सॉरी बेटी. हा सर. जायचं का पुढे जायचं? हो सर. याच्यात काही sir. डाऊट? याच्यात काही डाऊट? नो सर. हो सर. तर तुम्ही या ठिकाणी बघा HCl काय काय फंक्शन परफॉर्म करतो. HCl काय करतो त्या ठिकाणी इनऍक्टिव्ह एन्झाइम्सला काय करतो बोला? ऍक्टिव्ह करतो. ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह. हा, इनऍक्टिव्ह एन्झाइमला तुम्ही काय नाव दिलं होतं? झायमोजन्स. काय? झायमोजन्स. अरे बायोमॉलिक्यूल वाचलं का नाही? बायोमॉलिक्यूल वाचलाय का नाही? होती ना टेस्ट आता. मी काय म्हणतोय, बायोमॉलिक्यूल केला का स्टडी? केलं? अरे तुम्ही बोलत नाही बरं का. तुम्ही बोलत नाही ना, मी पण बोलणार नाही. जा तिकडे, करा अभ्यास. करा. मी चाललं निघून. बोलत नाही काही नाही, आहे की नाही साक्षी चव्हाण? तुझ्या भावाला विचार आज किती बदललं त्याला विचारलं तुझं नाव काय, त्याने सांगितलं नाव डॅश काहीतरी सांगितलं, आडनाव चव्हाण होतं. म्हटलं तुझ्या बहिणीचं नाव काय? त्याने साक्षी चव्हाण. बस. मग म्हटलं तुझी बहिणी एवढी त्या ठिकाणी अभ्यास करते, तुला काल काय शिकवलं ते ध्यानात राहत नाही. हे दनादन त्याच्यानंतर आणखीन कोण? गायत्री परिहार आहे का या ठिकाणी? गायत्री परिहार इज देअर? आय डोंट नो. तिचा कोणतरी भाऊ होता, आहे ना गायत्री परिहार? तुझा पण भाऊ आहे ना? त्याला बदलवलं का? सॉरी आज. म्हणलं ती एवढी हुशार आणि तो अभ्यास करत नाही. पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन कशात केलं होतं? पेप्सिन मध्ये. प्रोरेनिनचं कन्व्हर्जन कशात केलं होतं? रेनिन मध्ये. मग बघा या ठिकाणी HCl चं आणखीन फंक्शन काय? बॅक्टेरियाला काय करणे? किल Destroy. करणे. एक्सेप्ट हेलिकॉप्टर पायलोरी. हा, म्हणून तेच होतं आता. हेलिकॉप्टरच म्हणायला पाहिजे. सांगा काय? हेलिकोबॅक्टर आहे. नाव काय त्याचं? सरनेम काय त्याचं सांगा आता. पायलोरिक नाही म्हणायचं, पायलोराय म्हणायचं. HCl बरं मला सांगा त्या ठिकाणी HCl त्या ठिकाणी pH डिक्रीज करतो. pH डिक्रीज झाल्यानंतर तुमचं सलायवरी अमायलेज काम करू शकतोय का? नाही. मग आपण असं म्हणू शकतोय का HCl स्टॉप्स द ऍक्शन ऑफ सलायवा ऑन फूड? म्हणू शकतोय का? हो सर. अच्छा, मला सांगा बरं त्या ठिकाणी HCl काय करतो? हार्ड पोर्शनला कशात कन्वर्ट करतो? सॉफ्ट. आता इथपर्यंत क्लिअर आहे का मग? हो सर. हो सर. आता तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय की आपण अगोदर रेनिन बद्दल डिस्कशन करू. अच्छा, रेनिन सांगा बरं कोणता एन्झाइम आहे? कार्बोहायड्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम का प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाइम? अरे बोला. प्रोटीन डायजेस्टिव्ह. तर मला सांगा हा कोणता प्रोटीन डायजेस्ट करतोय? मिल्क प्रोटीन लॅक्टी. हा, तर या ठिकाणी तुम्ही ध्यानात ठेवायचं. हा, आता मी तुम्हाला एक शब्द सांगतो, ठीक आहे? तुमचं मिल्क आहे, मिल्क मध्ये जी शुगर आहे त्या शुगरचं नाव काय? लॅक्टोज. लॅक्टोज. मिल्क मध्ये जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनचं नाव काय?
ए, केसिन. 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 कॅसिन प्रोटीन आहे का शुगर आहे? प्रोटीन. प्रोटीन. त्याला म्हणायचं मिल्क प्रोटीन. काय म्हणायचं? मिल्क प्रोटीन. त्याच्यामुळे लिहिलं इथं तुमच्यासाठी स्पेशल. मला माहिती तुम्ही काहीतरी घोटाळा करणार आहे नंतर पुढे जाऊन. तर रेनिन हा जनरली ऍक्टिव्ह असतोय छोट्या बालकामध्ये, कारण की हा काय करतो त्या ठिकाणी मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड मध्ये करतो. आणि कर्ड हे कसं आहे थोडंफार सॉलिड आहे, पाणी पाणी सेपरेट, कर्डचं सॉलिड पार्ट सेपरेट होतो. आणि नंतर मग त्याला डायजेस्ट केलं जातं दमादमानी, जेणेकरून भूक लवकर लागत नाही. अगोदर सॉलिड बनवलं जातं, नंतर मग डायजेशन वगैरे केलं जातं. पण ऍडल्ट मध्ये हे रेनिन फ्रेनिनचा प्रकार प्रेझेंट नसतोय, रेनिन नसतोय. मग आपण आता दूध काय खाणार नाही का? गाईचं म्हणा, म्हशीचं म्हणा, शेळीचं म्हणा, मेंढीचं म्हणा, बस झालं एवढं. सो somebody has खाणार सर. काय अनार, काय ते अनार? So the milk of mendi is very much nutritious than any other milk. Reason is that because they they don't stay at one place, they go at all places. They eat varieties of species of plants, and they have very high nutritious milk, and the quality of milk is so high that you cannot digest it easily. If you are a person just sitting on chair working whole day and night, you cannot digest that milk because it is not a matter of anybody or anyone. त्याला त्या ठिकाणी त्या क्वालिटीचे माणसं पण लागतात. ठीक आहे. इन आणि बाकीचं आणखीन जे शेरणीचं जे मिल्क आहे किंवा आपण जे म्हणतो वाघिणीचं जे मिल्क आहे, ते पण तुम्ही डायरेक्टली हे नाही करू शकत, ड्रिंक वगैरे नाही करू शकत. इट इज सो बियॉन्ड लिमिट. स्टमक पण फुटू शकतंय कधी कधी, ते डायजेस्ट होतच नाही. So in adult stages it is inactive. In adult it is done by SCL, pepsin and chymotrypsin. तर हे काय करतात है ना, मिल्कचं नंतर त्या ठिकाणी कोॲग्युलेशन करतात, SCL, पेप्सिन आणि कायमोट्रिप्सिन. एवढं ध्यानात ठेवा. तर जनरली जर चेक केलं, एक सिंपल चीज, लहान मुलगा असतोय, लहान मुलाला जर कधी कधी उलटी झाली ना, तुम्ही चेक करा त्या ठिकाणी की त्याच्या तोंडातून कर्ड बाहेर पडेल, कर्ड. ठीक आहे, दूध प्यायल्यानंतर वगैरे. सो मिल्कचं कन्व्हर्जन कशात केलं जातं? कर्ड मध्ये. कोण करतं? रेनिन करतो. तुम्ही पाहू शकताय केसिन हा सॉल्युबल प्रोटीन असतोय. ठीक आहे, त्याला कशात कन्वर्ट केलं जातं? इनसॉल्युबल प्रोटीन मध्ये. कशात मध्ये? इनसॉल्युबल इनसोल्युबल प्रोटीन. प्रोटीन. म्हणजे त्याच क्लॉटिंग केलं जातं, त्याच कोॲग्युलेशन केलं जातं, त्यालाच आपण म्हणतो कर्डलिंग ऑफ मिल्क. काय म्हणणार? कर्डलिंग ऑफ केसिनचं कन्व्हर्जन पॅरा केसिन मध्ये. बघा, एवढं ध्यानात ठेवणार का? रेनिनला आपण त्याच्यानंतर कायमोसिन पण म्हणतोय. रेनिनला आपण काय म्हणतो? कायमोसिन. रेनिनला काय म्हणतो आपण? कायमोसिन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी जे सांगू राहिले, जे जे ध्यानात ठेवायचं ते ध्यानात ठेवायचं, म्हणजे ठेवायचंच. ठीक आहे. नंतर पॅराकेसिन कॅल्शियम सोबत ऍड होऊन कॅल्शियम पॅराकॅसिनेट त्या ठिकाणी बनवतो, आणि नंतर त्याला सॉलिडच्या फॉर्मॅटमध्ये झाल्यानंतर नंतर डायजेस्ट केलं जातं त्याला. आफ्टर बिकमिंग इनसोल्युबल, मिल्क कॅन रिमेन इन स्टमक फॉर लॉंगर टाइम. मिल्क कॅन रिमेन इन स्टमक फॉर लॉंगर टाइम. त्याच्यामुळे भूक लागत नाही लहान मुलाला लवकर लवकर. कळलं का? हो सर. काही डाऊट याच्यामध्ये? नो सर. नंतर तुम्ही चेक करू शकता त्या ठिकाणी डायजेशन बाय पेप्सिन. तुम्हाला माहिती आहे पेप्सिनोजनचं कन्व्हर्जन पेप्सिन मध्ये कोणी केलं? SCL ने. राहील ध्यानात. आणि नंतर हा पेप्सिन जेव्हा त्या ठिकाणी प्रोटीन वरती ऍक्ट होतो, पेप्सिन हा तुमचा एंडोपेप्टाइडेस आहे, त्याच्यामुळे तो काय करतो त्या ठिकाणी प्रोटीनच्या चेनला तो त्या ठिकाणी मधून कट करतो. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता पेप्टोन्स अँड प्रोटिओजेस तयार होतात. पेप्टोन्स अँड प्रोटिओजेस, बाकीचे पेप्टाइड्स वगैरे तयार होतात. म्हणजे तुम्ही म्हणू शकता त्या ठिकाणी 20 ते 30 युनिटचे, त्याच्यानंतर 10 ते 20 युनिटचे, आणि त्याच्यानंतर लेस दॅन 10 युनिटचे असे त्या ठिकाणी प्रोडक्ट्स तयार होतात. राहील का ध्यानात? हो सर. हो सर.
आता तुम्ही पाहू शकताय की स्टमक मध्ये गॅस्ट्रिक लायपेस पण सिक्रेट केला जातो. येस ऑर नो? हो सर. सपोज जर मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलं की तुम्ही म्हणू शकताय हा काय तुमचा फॅटचा ग्लोब्युल आहे, हा काय तुमचा फॅटचा ग्लोब्युल गोळा आहे. ऍक्च्युली काय केलं होतं की जेव्हा आपण च्युइंग मॅस्टिकेशन वगैरे करतो किंवा ज्या ठिकाणी स्टमक मध्ये आपल्याला माहिती खूप सारं पाणी पाणी वगैरे असतं, तर मग त्याच्यामध्ये आपण काय होतं हे सगळं मिक्स वगैरे झाल्यानंतर असं होऊ शकतं त्या ठिकाणी की फॅटच्या ग्लोब्युल मधून एखादा छोटासा तुकडा जो आहे तो बाहेर पडेल आणि this छोटासा तुकडा इज नथिंग बट युअर ट्रायग्लिसराइड, इज नथिंग बट युअर ट्रायग्लिसराइड. Then what is triglyceride? Can anybody tell me what is triglyceride? बोला. ग्लिसरॉल. ग्लिसरॉल. ये दर तुझा ग्लिसरॉल घे, काय ग्लिसरॉल. ग्लिसरॉल is also known as trihydroxy. बोला. Glycerol is also known as, अरे बोला ना हे, why you are so slow? Glycerol is also known as trihydroxypropane. जे- अरे ऐकलंय का कधी हे नाव हो सर. ट्रायहायड्रॉक्सीप्रोपेन? हो सर. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती त्या ठिकाणी की तुमचे फॅटी ऍसिड या ठिकाणी काय होऊन जातात, जॉईन. फॅटी ऍसिड या ठिकाणी काय होऊन जातात, जॉईन. जॉईन. फॅटी ऍसिड या ठिकाणी काय होऊन जातात, जॉईन. आणि तुम्ही पाहू शकताय काय रिलीज केला जाईल, बोला. लिपिड. वॉटर. मग हे टोटल जे स्ट्रक्चर आहे बघा, ग्लिसरॉल मध्ये किती फॅटी ऍसिड, 3 फॅटी ऍसिड. सो दिस इज कॉल्ड एज ट्रायग्लिसराइड. याला काय म्हणतात तुम्ही? ट्रायग्लिसराइड. आणि जर ट्रायग्लिसराइड. एकच जर फॅटी ऍसिड जोडला असतं ग्लिसरॉलला तर मोनोग्लिसराइड. मोनोग्लिसराइड. 2 फॅटी ऍसिड जोडले असेल तर, डायग्लिसराइड. 3 फॅटी ऍसिड जोडले असेल तर. ट्रायग्लिसराइड. कळलं का? कळलं का? हो सर. मग हे फॅट ग्लोब्युल कशापासून बनलेला आहे तुमच्या? ट्रायग्लिसराइड पासून. कशापासून? ट्रायग्लिसराइड. मग सपोज एक ट्रायग्लिसराइड जर सेपरेट जर झाला तर सेपरेट ट्रायग्लिसराइड वरती तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. सो काय झालंय काय, सेपरेट फॅट ग्लोब्युल पासून या ठिकाणी ट्रायग्लिसराइड सेपरेट होण्याच्या प्रोसेसलाच आपण त्या ठिकाणी नाव देतो इमल्सिफिकेशन. काय नाव देणार? इमल्सिफिकेशन. छोट्या 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 ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्जन करणे, म्हणजे छोट्या छोट्या युनिट्स मध्ये कन्वर्जन करणे, फॅटच्या छोट्या छोट्या युनिट मध्ये कन्वर्जन करणे, यालाच आपण म्हणतो इमल्सिफिकेशन. सगळ्यात छोटं युनिट या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ट्रायग्लिसराइड आहे. आणि जेव्हा आपण मॅस्टिकेशन, च्युविंग, पेरिस्टालसिस जे काही सगळ्या ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यामधून 1% त्या ठिकाणी इमल्सिफिकेशन होतं. किती पर्सेंट? 1%. आणि हा जो लायपेस जो आहे, लायपेस फक्त त्या ठिकाणी इमल्सिफाईड फॅट वरतीच काम करू शकतोय आणि त्या ट्रायग्लिसराइडचं कन्वर्जन करू शकतोय फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये. इज दिस क्लिअर? येस सर. तुम्ही पाहू शकता स्टमक मध्ये फक्त किती पर्सेंट इमल्सिफाईड प्रेझेंट असतोय? 1%. त्याच्यामुळं फॅटचं डायजेशन पण किती पर्सेंट होईल? 1%. इज दिस क्लिअर? Yes, sir. जायचं का पुढं मग? हो, sir. चला, कार्बोहायड्रेट जो आहे त्याचा आतापर्यंत किती ब्रेकडाऊन झाला आपण पाहू. सलायवरी अमायलेज त्याच्याद्वारे 30% ब्रेकडाऊन कार्बोहायड्रेटचं झालेलं आहे. प्रोटीनचं 60% ब्रेकडाऊन त्या ठिकाणी पेप्सिननी केलेलं आहे. आणि फॅटचं तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी 1% ब्रेकडाऊन या ठिकाणी स्टमक मध्ये झालेलं दिसलंय. आपण एवढी प्रोग्रेस केलेली आहे आतापर्यंत. इज दिस क्लिअर? येस सर. येस सर. जायचं का पुढे मग? हो सर. येस. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेरिस्टालसिस जी आहे स्टमक मध्ये होतच असते. गॅस्ट्रिक ज्यूस मिक्स होतच असतोय. पेरिस्टालसिस मुळे काय होतंय त्या ठिकाणी फूड जी आहे
ते एकदम पेस्ट मध्ये कन्वर्ट होत आहे, एकदम पेस्ट मध्ये कन्वर्ट होत आहे, एकदम पेस्ट मध्ये कन्वर्ट होत आहे. त्याच्यामध्ये पूर्ण त्या ठिकाणी ऍसिडिक ज्यूस मिक्स होऊन जातोय. ती पेस्ट एकदम थिक बनती, ऍसिडिक बनती, सेमी डायजेस्टेड असतंय. त्यालाच आपण म्हणतो काईम. काय म्हणणार? काईम. रेल का देणार? हो. स्टमकचं एंड प्रोडक्ट त्याला म्हणणार काईम. स्टमकचं एंड प्रोडक्ट त्याला काय म्हणणार तुम्ही? काईम. स्टमकचं एंड प्रोडक्ट काय म्हणणार? माउथचं एंड प्रोडक्ट त्याला तुम्ही म्हणणार बोलस. काय म्हणणार? बोलस. राहील का ध्यानात? हो इसोफॅगस मध्ये काहीही मिक्स होत नाही, त्याच्यामुळे बोलस बोलसच राहतो आणि तो बोलस स्टमक मध्ये येतो. स्टमक मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. पेरिस्टाल्सिस अमक्या तमक्या गोष्टी होतात. ऍसिडिक ज्यूस मिक्स होतो. फूड हार्डचं सॉफ्ट होऊन जातं, सेमी डायजेस्ट होऊन जातं, 60% प्रोटीन डायजेस्ट होऊन जातात, 1% फॅट डायजेस्ट होऊन जातो आणि मग त्याला आपण नाव दिलं काईम. काय नाव दिलं? काईम. Kai. राहील का ध्येनात? हो. नंतर बघा काही थोड्याच वेळानंतर जेव्हा स्टमकला कळत आहे की आता फर्दर आपण पेस्ट नाही बनवू शकत, आपण आता फर्दर पेस्ट बनवू शकत नाही, आपल्या हातात जेवढं होतं तेवढं आपण केलं, आता जास्त दान धर्म आपल्याला काही करायचा नाही. मग आता तो काय करतोय त्या ठिकाणी काहीच वेळानंतर त्याची पायलोरिक ओरिफिस ओपन करतो आणि दम्मा दमानी छोट्या छोट्या इन्स्टॉल मध्ये तो स्मॉल इंटेस्टाईनचा जो ड्युडेनम वाला रिजन आहे त्याच्यात पायलोरिक स्फिंक्टर द्वारे टाकत असतोय. काय? काही मग कळलं का? हो सर. त्याच्यामध्ये काही डाऊट? नो सर. जायचं पुढं? हो सर. हो sir. मला असं वाटतं तुमचं स्टमक झाला असेल. मग आता तुम्ही कुठे उतरलेत सांगा बरं? ड्युडेनम. ड्युडेनम मध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही आले आहेत ड्युडेनम मध्ये. ड्युडेनम मध्ये तुम्ही पाहू शकताय डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन आपण चेक करतोय. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये मेकॅनिकल डायजेशन पण होतं, एन्झायमॅटिक डायजेशन पण होऊन जातं. मेकॅनिकल डायजेशन जे आहे ते त्या ठिकाणी फूड रिचेस टू डिफरंट पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल बाय पेरिस्टाल्सिस, आणि जे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जे डायजेशन होतं मेकॅनिकली त्याला आपण म्हणतो सेगमेंटेशन. काय म्हणणार? Segmentation. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सेगमेंटेशन काय असतंय तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय. कधी कोणी टूथपेस्ट चेक केली का? टूथपेस्ट, कोलगेट, क्लोजअप. हो sir. तुम्ही पाहू शकताय त्या कोलगेटच्या ट्यूबमध्ये ती पेस्ट भरलेली असते, पेस्ट है ना. तुम्ही म्हणू शकता ती पेस्ट इज काइम. तुम्ही पाहू शकता तर काइम त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईन मध्ये उतरलाय. त्याचा पीएच नंतर कसा डिक्रीज केला जातो ते मी तुम्हाला सांगून देईल. पण एवढं ध्यानात ठेवा की जी तुमची ट्यूब असते, जी तुमची त्या ठिकाणी ट्यूब असते, त्या ट्यूबला तुम्ही काय करायचं, दोन्ही साईडला असं दाबवायचं. दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकता सगळं मटेरियल मध्ये येईल. परत तुम्ही मध्ये दाबायचं, सगळं मटेरियल साईडला चाललं जाईल. परत साईडने दाबायचं, परत सगळं मटेरियल मध्ये येईल. परत मध्ये दाबायचं, मटेरियल साईडने चाललं जाईल. मग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये पण असंच होतं. मध्ये दाबलं तर साईडला चाललं, तर साईडला दाबलं तर मध्ये चाललं, तर साईडला दाबलं तर असं. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज सेगमेंटेशन. त्याला काय म्हणणार? Segmentation. नंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करणार? आगे बढ़ते केमिकल डाइजेशन हम पहले देखेंगे ड्यूडेनम में. किसमें? ड्युडेनम. इसको बोला जाता है मैक्सिमम साइट ऑफ डाइजेशन. इसको बोला जाता है, मॅक्झिमम साईट ऑफ Maximum side of इसमें क्या होता है जो आपका काइम आया है, किधर से आया है? बोलो, काइम किधर से आया है? स्टमक से. इसमें क्या मिक्स हो जाएगा? बोलो. बाईल ज्यूस. बाइल जूस. bile juice, pancreatic juice, और intestinal juice. हाँ, अभी वेरी वेरी Intestinal juice. इंपॉर्टेंट है, वेरी वेरी इंपॉर्टेंट है. व्हाट इज इंटेस्टाइनल जूस? इंटेस्टाइनल जूस को हम बोलते हैं सकस इंटेरिकस. बोलो बोलो बोलो, क्या बोलते हैं? सकस. सर्कस Interior. चलो, नीट 2021 में आए हुए 2 क्वेश्चन के ऊपर हम डिस्कशन करते हैं. पहिला क्वेश्चन तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय, हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट. कोणती डक्ट? Hepatopancreatic duct. याची ओपनिंग कोण कंट्रोल करतं? याची ओपनिंग कोण कंट्रोल करतंय? स्फिंक्टर ऑफ ओडाय. स्फिंक्टर ऑफ ओडाय. तर हा एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला होता.
आणि दुसरा प्रश्न विचारला होता त्या ठिकाणी intestinal juice is also called as सकस Succus enterical. तुम्ही पाहू शकता या पूर्ण चॅप्टर मध्ये एवढे सोपे प्रश्न विचारले गेले होते. एवढे 2 प्रश्न विचारले गेले होते 8 मार्क साठी. किती मार्क साठी? 8 marks. आणि हे दोन्ही पण प्रश्न त्या ठिकाणी एनसीईआरटीच्या पॅराग्राफ मधले आहेत. कुठले आहेत? सीआरटीच्या पॅरेग्राफ मधले आहेत. करेक्ट, हुशार आहे तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिस्कशन करू शकताय. जेव्हा आपण सकस इंटेरिकस किंवा इंटेस्टायनल ज्यूस वगैरे म्हणतो, तर तुम्हाला माहिती त्या ठिकाणी की एलिमेंटरी कॅनल मधल्या ज्या सेल आहेत त्याला आपण म्हणतो एंटेरोसाइट. काय म्हणतो? Enterocyte. कारण की आपल्याला माहिती आहे की एलिमेंटरी कॅनलला आपण म्हणतो एंटेरॉन. काय म्हणतो? Enteron. Enteron. आणि एंटेरॉनच्या सेल त्याला आपण काय म्हणणार? Enterocyte. ह्या असतात तुमच्या ब्रश, बॉर्डर, कॉलमनार, ग्लँड्युलर, एपिथेलियल, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. पुढं Small intestine. मग ह्या ज्या सेल आहेत मोस्टली तुम्ही कोणत्या सेल म्हणू शकता त्या ठिकाणी? तुम्ही जर चेक केलं त्या ठिकाणी तुमचा हा विलाय बनतो. विलाय कुठं बनतो बोला? Small intestine मध्ये. स्मॉल इंटेस्टाइन. तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी हा जो विलाय आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता दिस इज क्रिप्ट ऑफ लिव्हर कोन. दिस इज कॉल्ड क्रिप्ट ऑफ Liver. Liver. म्हणजे क्रिप्ट ऑफ लिव्हर कोन मध्ये तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी भरपूर साऱ्या तुमच्या पॅनेट सेल पण पाहू शकताय तुम्ही. त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी Goblet. गॉबलेट सेल्स पण प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग गॉबलेट सेल या ठिकाणी काय करतो? काही म्युकस सिक्रेट करतो. पॅनेट सेल वगैरे काही सेल्स प्रेझेंट असतात ते पण वेगवेगळ्या त्या ठिकाणी एन्झाईम्स वगैरे सिक्रेट करतात. तुमची ब्रश, बॉर्डर, कॉलमनार, एपिथेलियम सेल येते त्या ठिकाणी डायपेप्टाइडेस सिक्रेट करते, डायसॅकराइडेस सिक्रेट करते, इंटेस्टाइनल लायपेजेस पण त्या ठिकाणी सिक्रेट करते. राहील का ध्यानात? हो सर. यस यस यस. तर व्हेरी इम्पॉर्टंट. तर मला एवढं सांगा त्या ठिकाणी तुम्ही ते चेक करणार असेल तर तुम्ही यायचं त्या ठिकाणी पेज नंबर 8 वरती. पेज नंबर 8 आले नोट्स. पेज नंबर 8 आले का? हो सर. त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता लास्ट पॅरेग्राफ पाहिलं का? हो. किंवा तुम्ही पाहू शकता हो, sir. folds of small intestine, second last paragraph. Folds of small intestine are conical shaped called as villi. त्याला काय म्हणणार आपण? Villi. Villi. त्याच्या आतमध्ये तुम्ही त्या ठिकाणी नेटवर्क ऑफ ब्लड कॅपिलरीज अँड लिम्फेटिक कॅपिलरीज पाहू शकता. लिम्फेटिक कॅपिलरीला काय नाव दिलं तुम्ही? लॅक्टियल्स. काय नाव दिलं? The cells that line the surface of villi are called as Enterocyte. आणि त्यांच्यामध्ये पण त्या ठिकाणी भरपूर साऱ्या फिंगर लाईक प्रोसेसेस असतात त्याला आपण काय म्हणतो? मायक्रोविलाय. काय म्हणतो? Microvilli. आणि ज्या ठिकाणी मायक्रोविलायचं प्रोजेक्शन असतं त्याला आपण म्हणतो ब्रश बॉर्डर. काय म्हणतो? ब्रश बॉर्डर. Border. इथपर्यंत क्लिअर? हो. हो सर. ब्रश बॉर्डर एवढा त्या ठिकाणी सरफेस एरिया काय इन्क्रीज केलाय? फॉर ऍब्सॉर्प्शन. Absorption. तुम्ही पाहू शकता ऑन द सरफेस ऑफ म्युकस इपिथेलियम. म्युकस किंवा गॉबलेट सेल्स आर प्रेझेंट. म्युकस किंवा Goblet cells are present. that act as a lubricant and protects the epithelial surface from damage and digestion. Small slit-like space is found at the base of villi. These spaces are called as crypts of Liver. liver cone. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय की ब्रुनर्स ग्लँड आहे. कोणतं ग्लँड आहे? Brunner's gland. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकताय हा कुठं प्रेझेंट आहे? इट इज प्रेझेंट इन दी सब म्युकोसा ऑफ ड्युडेनम. सब म्युकोसा ऑफ Duodenum. it is also called as duodenal gland. It is also called as Duodenal. 4 नंबरची लाईन वाचायची, अंडरलाईन करायची. हा त्या ठिकाणी नॉन एन्झायमॅटिक अल्कलाइन म्युकस सिक्रेट करतो. नॉन एन्झायमॅटिक Alkaline mucus. Line mucus.
हा, याच्यामध्ये काही एन्झाईम्स वगैरे पाहणार नाही. त्याच्यात तुम्ही एक ऍडिशन पण करून द्या. बायकार्बोनेट आयन पण सिक्रेट करतो. बायकार्बोनेट आयन्स, जेणेकरून करेक्ट. मग तो काय करेल त्या ठिकाणी? पीएच डिक्रीज करेल. काय करेल? pH डिक्रीज करेल. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, तुम्ही त्या ठिकाणी पेज नंबर तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पेज नंबर 20 त्याच्यामध्ये हायलाइट आणि बोल्ड केलेली लाईन केमिकल डायजेशन मध्ये दिसतंय का तुम्हाला? द सिक्रेशन ऑफ ब्रश बॉर्डर sir. सेल, सिक्रेशन ऑफ ब्रश बॉर्डर सेल दिसतंय का सगळ्यांना? हो सर. मग बघा, द सिक्रेशन ऑफ ब्रश बॉर्डर सेल्स ऑफ द म्युकोसा, ब्रश बॉर्डर सेल्स ऑफ दी, बोला कोणत्या? म्युकोसा, Glucose. along with the secretion of goblet cells, along with the secretion of goblet Goblet cell, constitute intestinal juice or succus entericus. राहील का ध्यानात? हो सर. मग आता चेक करायचंय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की लास्ट टाइम याच्यावरती प्रश्न विचारला होता. या सकस इंटरिकस मध्ये काय काय पाहायला भेटतं तुम्हाला? बघा, दिस ज्यूस कंटेन्स व्हरायटी ऑफ एन्झाईम्स. बघा बरं का, पहिलं एन्झाईमचं नाव दिलंय एंटेरोकायनेज. काय नाव दिलंय? Enterokinase. नंतर दिलंय अमायनो पेप्टाइडेज. काय नाव दिलंय? Aminopeptidase. अमायनोपेप्टाइडेज. आणखीन डायसॅकराइडेज, Disaccharides. डायपेप्टाइडेज. डायपेप्टाइडेजेस, लायपेजेस, न्यूक्लिओसाइडेजेस एक्सेट्रा. इथपर्यंत क्लिअर आहे का? यस. सर. कोणते कोणते एन्झाईम्स असतात सगळे ध्यानात ठेवायचे. एंटेरोकायनेज, डायसॅकराइडेज, त्याच्यानंतर डायपेप्टाइडेज, अमायनोपेप्टाइडेज, Aminopeptidase. त्याच्यानंतर Lipase. लायपेजेस, Nucleosidase. न्यूक्लिओसाइडेज. व्हेरी गुड. त्याच्यानंतर बघा, हा जो म्युकस पण सिक्रेट केला जातो अलॉंग विथ बायकार्बोनेट्स फ्रॉम दी पॅनक्रियास प्रोटेक्ट द इंटेस्टाइनल म्युकोसा. आता हे मी तुम्हाला समजून सांगणार. फक्त डेफिनेशन क्लिअर व्हायला पाहिजे. व्हॉट इज ब्रुनर्स ग्लँड आणि त्याच्या व्हॉट इज सकस इंट्रिकस आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पाहू शकता. व्हॉट इज सकस इंट्रिकस इथं कोपऱ्यात लिहिलंय. सकस इंट्रिकस काय? तुमच्या ज्या इंटेरोसाइट्स आहेत त्या ज्या काही सिक्रेट करणार, मग मी 2-3 या ठिकाणी लिहिलं, डायपेप्टाइडेज, डायसॅकराइडेज, इंटेस्टाइनल लायपेजेस वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर गॉबलेट सेल जो मी सिक्रेट करतोय, दिस टोटल कन्सिस्ट ऑफ सकस इंट्रिकस. कळलं का? हो सर. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मी याला रफ करतोय आता. तर या ठिकाणी बघा, आता तुम्हाला माहितीये ड्युटेनम मध्ये तुमची पॅनक्रियाटिक डक्ट पण ओपन होती, म्हणजे हेपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट ओपन होती, ज्याच्यामध्ये बाईल ज्यूस आणि पॅनक्रियाटिक ज्यूस असतं. इथपर्यंत क्लिअर आहे का? मी काय म्हणतोय, तर तुम्ही बघा त्या ठिकाणी आपण काय करतोय, ड्युडेनम मध्ये डायजेशन चेक करतोय. आणि ड्युडेनम मध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल डायजेशन ऑफ स्टार्च चेक करतोय. काय स्टडी करतोय? डायजेशन ऑफ Starch. मला सांगा तुम्ही त्या ठिकाणी पॅनक्रियाटिक ज्यूस जर आपण चेक केला, त्याच्यामधला जो एन्झायमॅटिक पार्ट आहे तुम्ही पाहू शकता, पॅनक्रियाटिक ज्यूस. मला सांगा, पॅनक्रियाटिक ज्यूस जो आहे तर तो कोणी सिक्रेट केला अगोदर हे मला सांगा. पॅनक्रियाटिक ज्यूस कोणी सिक्रेट केला? असिनाय ऑफ, हा करेक्ट, एक्सोक्राइन पार्ट ऑफ पॅनक्रिया, असिनाय ऑफ पॅनक्रिया. मग हा पॅनक्रियाटिक ज्यूस तुमच्या 2 प्रकारचा असतोय. एक राहतोय तुमचा एन्झायमॅटिक पार्ट, दुसरा राहतोय तुमचा नॉन एन्झायमॅटिक पार्ट. नॉन एन्झायमॅटिक पार्ट मध्ये काय येईल? वॉटर अँड बायकार्बोनेट, वॉटर अँड बायकार्बोनेट आयन. आणि एन्झायमॅटिक पार्ट मध्ये तुम्ही काय पाहणार? तेच पॅनक्रियाटिक अमायलेज, पॅनक्रियाटिक लायपेज, पॅनक्रियाटिक प्रोटीएजेस, त्याच्यानंतर पॅनक्रियाटिक न्यूक्लियोडेजेस. न्यूक्लिओसाइडेजेस.
राहील का ध्यानात? हो सर. सगळ्या गोष्टी आहेत. मग इथपर्यंत क्लिअर असेल पाहिजे की व्हॉट इज पॅन्क्रियाटिक अमायलेज, व्हॉट इज पॅन्क्रियाटिक लायपेसिस. असं कुठून ना काही उचलून कुठं आपण नाही टाकत बसायचं. इज दिस क्लिअर? येस सर. मग तुम्ही या ठिकाणी बघा, पॅन्क्रियाटिक अमायलेज त्याला आपण टायलिन म्हणतो. काय म्हणतो? अमायलोपेप्सिन. अमायलॉप्सिन म्हणतो. हा काय करतो त्या ठिकाणी? स्टार्चचं कन्व्हर्जन माल्टोज मध्ये करतो. कशात? स्टार्च कन्व्हर्जन माल्टोज. हा. मग तुम्ही पाहू शकताय सगळ्यात जास्त स्टार्चचं डायजेशन कशात होऊन जात आहे? ड्युडेनम मध्ये. तुम्ही पाहू शकताय जे उरलेलं 70% स्टार्च आहे त्याचं कन्व्हर्जन कशात केलं होतं सांगा? माल्टोज मध्ये. हा काय तुमचा? डायसॅकराइड. आणि हा काय तुमचा? मोनोडेक्स्ट्रीन पॉलिमर. 8 to 10 युनिट्सचा डेक्स्ट्रिन. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आपण जर ड्युडेनम मध्ये जर चेक केलं तर डायजेशन ऑफ बायोमॅक्रोमॉलिक्युल्स टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ बाइल ज्यूस अँड एन्झाइम्स ऑफ द पॅन्क्रियाटिक ज्यूस. ड्युडेनम मध्ये डायजेशन कशाच्या प्रेझेन्स मध्ये केलं तर बाइल ज्यूसच्या आणि एन्झाइम ऑफ पॅन्क्रियाटिक ज्यूस. करेक्ट. आता आपण काय करू, थोडस पुढे जाऊ, तुम्हाला मी दाखवतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार्चच्या डायजेशन मध्ये फक्त तुम्ही एवढं ध्यानात ठेवा, स्टार्चचं डायजेशन मध्ये तुम्ही पाहू शकता ड्युडेनम मध्ये आपण पाहू राहिलोय फर्स्ट ऑफ ऑल डायजेशन. नंतर आपण जेजुनम इलियम मध्ये पण पाहू. फक्त एवढं ध्यानात ठेवा स्टार्चचं कन्व्हर्जन कशात झालंय बोला? माल्टोज अँड डेक्स्ट्रीन. अल्फा डेक्स्ट्रीन. अच्छा, याचं कन्व्हर्जन कशात व्हायला पाहिजे? ग्लुकोज. ग्लुकोज मध्ये. हो सर. नंतर बघा डायजेशन ऑफ प्रोटीन ड्युडेनम मध्ये त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय हे तुमचं त्या ठिकाणी जे शेप स्टमक, नंतर याच्यामध्ये पायलोरिक स्फिंक्टर विच ओपन्स इनटू ड्युडेनम. तर ड्युडेनम मध्ये तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुमची ही आली कॉमन बाईल डक्ट, ही आली तुमची त्या ठिकाणी मेन पॅन्क्रियाटिक डक्ट, दोन्ही मिक्स झाली ती या ठिकाणी झाली तुमची आता हेपेटो पॅन्क्रियाटिक डक्ट, आणि हा झाला तुमचा स्फिंक्टर ऑफ वडाय. तुम्ही पाहू शकता हे सगळे मिक्सचर या ठिकाणी येऊन सिक्रेट झाले. जसं या ठिकाणी कायम या ठिकाणी ड्युडेनमच्या सेल वरती येऊन टकरतो, काय शब्द आहे? टकरतो. ठीक आहे, टकरतो. काय होऊन जातो? जसा तुमचा कायम येतो आणि ड्युडेनमच्या त्या ठिकाणी म्युकोसाला येऊन धडकतो, त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं, काही अशा एंटेरोसाइट्स असतात ते त्या ठिकाणी एंटेरोकायनेज बनवतात. काय बनवतात? एंटेरोकायनेज. राहील का ध्यानात? काय बनवतात? बोला बोला. इंटेरोकायनेज. कोणी बनवलं? कोणी बनवलं? ड्युडेनमच्या एंटेरोसाइटने बनवलं. स्पेलिंग ड्युडेनमची स्पेलिंग सांगा रे भाऊ, आता सांगू शकता का कोणी? DUEDONUM. एन UM. बरोबर आहे का? हा, तर मग तुम्ही त्या ठिकाणी चेक करा की मग ज्या तुमच्या ड्युडेनमच्या ह्या ज्या काही तुम्ही पाहू शकताय सेल्स, त्या सेल्सने काय केलं त्या ठिकाणी? सिक्रेट केलं. काय सिक्रेट केलं? एंटेरोकायनेज. काय सिक्रेट केलं? इंटेरोकायनेज. हा एंटेरोकायनेज काय करतो त्या ठिकाणी? जो तुमचा है ना, हे बघा मग एंटेरोकायनेज इज प्रेझेंट इन द इंटेस्टाइनल ज्यूस है ना. मग हा काय करतो त्या ठिकाणी? दोन काम करतो. ट्रिप्सिनोजन टू ऍक्टिव्ह इनटू ट्रिप्सिन. ट्रिप्सिनोजनचं तो कन्व्हर्जन कशात करतो? ट्रिप्सिन मध्ये करतो. आता तुम्ही एक चेक करा, मी तुम्हाला म्हटलं होतं की पॅन्क्रियाटिक ज्यूस जो आहे, पॅन्क्रियाटिक ज्यूस बघा बरं का, पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये तुम्ही पाहिलं होतं पॅन्क्रियाटिक, बघा बरं का मी परत म्हणतोय, पॅन्क्रियाटिक प्रोटीएजेस होतं का नव्हतं? होतं सर. पॅन्क्रियाटिक प्रोटीएजेस बघा एवढ्या प्रकारचे असतात, 3 प्रकारचे: प्रोकार्बोक्सिपेप्टिडेस, ट्रिप्सिनोजन अँड कायमोट्रिप्सिनोजन. राहील का त्यांना? हो सर. मग जेव्हा कायम त्या ठिकाणी ड्युडेनल म्युकोसावरती येऊन आदळतो त्यावेळेस मग काय सिंथेसिस केलं होतं? एंटेरोकायनेज.
मग हा एंटेरोकायनेज काय करतो, जो इनॅक्टिव्ह ट्रिप्सिनोजन आहे पॅन्क्रियाटिक ज्यूसचा, त्याचं कन्व्हर्जन कशात करतो, ट्रिप्सिन इन द Trypsin. प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम प्लस प्लस Calcium plus plus. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकताय की एकदा हा ट्रिप्सिन जर कन्वर्ट जर झाला, म्हणजे ट्रिप्सिनोजनचं कन्व्हर्जन जर त्या ठिकाणी ट्रिप्सिन मध्ये झालं, तर हा ट्रिप्सिन काय करतोय, प्रोकार्बोक्सिपेप्टिडेजचं कन्व्हर्जन कशात करतो, कार्बोनचे पेप्टिडेज आणि कायमोट्रिप्सिनोजनचं कन्व्हर्जन कशात करतो. कायमोट्रिप्सिन अच्छा. एंटेरोकायनेज कशाचं कन्व्हर्जन कशात करतो, ट्रिप्सिनोजनचं ट्रिप्सिन मध्ये आणि ट्रिप्सिन कशाचं कन्व्हर्जन कशात करतो. ट्रिप्सिनोजन आणि येस, प्रोकार्बोपेप्टिडेजचं कन्व्हर्जन कार्बोपेप्टिडेज. करेक्ट. आता मॅटर असा आहे की हा जो कायमोट्रिप्सिन आणि ट्रिप्सिन आहे बघा बरं का, कायमोट्रिप्सिन अँड ट्रिप्सिन ट्रिप्सिन, मला सांगा हे एंडोपेप्टाइडेज की एक्झोपेप्टाइडेज. Endopeptides. मग हे जास्तीत जास्त करून करून काय करतील, प्रोटीनचं कन्व्हर्जन पेप्टाइड मध्ये करतील, प्रोटीनचं कन्व्हर्जन लार्ज पेप्टाइड मध्ये करतील. राहील का ध्यानात. हो सर. त्याच्यानंतर मग हा कार्बोक्सिपेप्टिडेज काय करतो, त्याचं कन्व्हर्जन अमायनो ऍसिड अमायनो मध्ये, ऍसिड डायपेप्टाइड्स अँड अमायनो ऍसिड. अमायनो रेल का ध्यानात. हो सर. मग आता बघा त्या ठिकाणी ट्रिप्सिन काय करतो, बाकीच्या पण टीम मेंबरला ऍक्टिव्हेट करून देतो. त्याचे टीम मेंबर कोणते कोणते है ना, ट्रिप्सिनोजनचा टीम मेंबर कोणता आहे, कायमोट्रिप्सिनोजन अँड प्रोकार्बोक्सिपेप्टिडेज. त्यांना तो काय करतो, नंतर ऍक्टिव्हेट करून देतो ट्रिप्सिन. अगोदर तो ऍक्टिव्हेट होतो, म्हणजे अगोदर तो पाण्यातून बाहेर निघतो आणि नंतर मग दुसऱ्याला पाण्यातून बाहेर काढतो. कळलं का. हो सर. या ठिकाणी तुम्हाला समरी दिली. ट्रिप्सिनोजनचं कन्व्हर्जन ट्रिप्सिन मध्ये करण्यासाठी कोणता एन्झाइम यूज केला जातो, एंटेरोकायनेज. कशाचा पार्ट या इंटेस्टायनल ज्यूसचा, कशाचा, ड्युडेरमचा इंटेस्टायनल ज्यूस. करेक्ट. सर, हा बोल. एंटरोकायनेज कोणत्या सेलने बनवला? एंटेरोकायनेज हा तुमच्या बनवला एंटेरोसाइटने. तुम्ही म्हणू शकता जी तुमची ब्रश बॉर्डर कॉलमनार एपिथेलियमची ड्युडेनमची त्याने बनवला. राहील का ध्यानात. हो सर. हो सर. नंतर मग कायमोट्रिप्सिनोजनचं कन्व्हर्जन कशात, कायमोट्रिप्सिन प्रोकार्बोक्सिपेप्टिडेजचं. कार्बोक्सिपेप्टिडेज. पेप्टिडेज. मग मला सांगा त्या ठिकाणी पेप्सिनने काय कुठे केले होते बरं, पेप्सिनने प्रोटीनला कशात कन्व्हर्ट केलं होतं, पेप्टोन्स मध्ये. पेप्टोन्स मध्ये 40% तुम्ही बघू शकता, 60% आपल्याकडे हे आणि 40% डायरेक्ट प्रोटीनच बाकी आहे आपल्याकडे. राहील का त्यानं. हो सर. मग हे ट्रिप्सिन कायमोट्रिप्सिन काय करतो या ठिकाणी, हे पेप्टोन्स प्रोटिओजेस प्रोटीन्सला काय करतो त्या ठिकाणी शॉर्ट पेप्टाइड चेन मध्ये डिवाइड करतो. आणि मग कार्बोक्सिपेप्टिडेज काय करतो, डायरेक्ट पेप्टाइडचं कन्व्हर्जन डायपेप्टाइड मध्ये करून देतो किंवा डायरेक्टली अमायनो ऍसिड मध्ये करून देतो. राहील का ध्यानात. येस, हो सर. हो सर. हे ध्यानात ठेवायचं. एंडोप्रोटेजेस कोणते कोणते येतात, ट्रिप्सिन कार्बोक्सिपेप्टिडेज काय करतो, नंतर फायनल प्रोडक्टला डायपेप्टाइड किंवा अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करतो. राहील का ध्यानात. हो सर. आता बघा बरं का, ड्युटेनम मध्ये आपण स्टार्च पाहिलं, ड्युटेनम मध्ये आपण नंतर काय पाहिलं, प्रोटीन, आणि आता आपण पाहतोय फॅट. मला सांगा बरं, आतापर्यंत आपण फॅट किती पर्सेंट डायजेस्ट केलेलं आहे, 1%. मग आता किती पर्सेंट करायचंय, 99%. 99%. फॅट डायजेस्ट करण्यासाठी तुम्हाला कोणते एन्झाइम पाहिजे, फॅट डायजेस्टिव्ह. त्यालाच आपण काय म्हणतो स्टीएप्सिन. काय म्हणतो,
मग हे जे फॅट डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात ते आपल्या पॅन्क्रियाटिक ज्युसेस मध्ये प्रेझेंट असतात. कशात? पॅन्क्रियाटिक ज्युसेस. मग त्या फॅट डायजेस्टिव्ह एन्झाईम्सला कलेक्टिव्हली आपण काय नाव दिलं? स्टेप्स. आता बघा याच्यावरती प्रश्न येणार आहे. मग बघा पॅन्क्रियाटिक लायपेज, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल इस्टरेज, त्याच्यानंतर फॉस्फोलायपेज, असे वेगवेगळे त्या ठिकाणी ते बघू शकताय पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये प्रेझेंट असतात. पॅन्क्रियाटिक लायपेज काय करतो? ट्रायग्लिसराईडचं कन्व्हर्जन कशात करतो? ग्लिसरॉल प्लस फॅटी ऍसिड. तर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुमचा हा CH2OH सपोज आपण या ठिकाणी जाणार ठेवू, डायरेक्टली आपण O हा तुमचा ट्रायग्लिसराईड आहे, बरोबर आहे. पॅन्क्रियाटिक लायपेज काय करतो? अगोदर याला असं तोडतो. तुम्ही पाहू शकता दोन फॅटी ऍसिड बाजूला, दोन फॅटी ऍसिड बाजूला. त्याच्यानंतर मग उरलं काय त्या ठिकाणी? मोनोग्लिसराईड. काय उरलं? मोनोग्लिसराईड. नंतर मोनोग्लिसराईड मधून पण नंतर काय करतो? फॅटी ऍसिड बाहेर. नंतर खाली काय उरलं? फक्त ग्लिसरॉल. तो काय करतो? ट्रायग्लिसराईडला कन्वर्ट करतो. मोनोग्लिसराईड, फॅटी ऍसिड आणि त्याच्यानंतर ग्लिसरॉल. ग्लिसरॉल. राहील का ध्यानात? हो. कोलेस्ट्रॉल इस्टरेज हा काय करतो त्या ठिकाणी? इट डायजेस्ट कोलेस्ट्रॉल इस्टर्स. दीज इस्टर्स आर मेड अप ऑफ कोलेस्ट्रॉल्स अँड फॅटी ऍसिड. आपल्याला माहिती त्या ठिकाणी हा कोणता बॉन्ड आहे? इस्टर बॉन्ड. कोणता? मग कोलेस्ट्रॉल इस्टर बॉन्ड तो त्या ठिकाणी काय करतो? ब्रेक करतो. कोलेस्ट्रॉल इस्टर्स ला काय करतो? ब्रेक. कोलेस्ट्रॉल सेपरेट, फॅटी ऍसिड सेपरेट. राहील का ध्यानात? हो सर. नंतर फॉस्फोलायपेजेस फॉस्फोलिपिडला ब्रेकडाऊन करतो. राहील का ध्यानात? हो सर. मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय फॅट्सचं ब्रेकडाऊन केलं म्हणजे फॅट्स वरती लायपेज ऍक्ट झाला, ड्रायग्लिसराईड मध्ये कन्व्हर्जन केलं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे दिसतंय तुम्हाला. सपोज या ठिकाणी हा तुमचा ट्रायग्लिसराईड होता. ट्रायग्लिसराईडचं कन्व्हर्जन अगोदर केलं डायग्लिसराईड मध्ये, नंतर डायग्लिसराईडचं कन्व्हर्जन केलं मोनोग्लिसराईड मध्ये. या ठिकाणी फॅट जो आहे तो कोणता आहे तुमचा? इमल्सिफाईड फॅट. कोणता आहे? इमल्सिफाईड फॅट. इमल्सिफाईड म्हणजे काय? सगळे कसे तुमच्याकडे ट्रायग्लिसराईडचे मॉलिक्युल्स. राहील का ध्यानात? यस. हो सर. हो सर. हो सर. ड्युडेनम मध्ये डायजेशन ऑफ बायोमायक्रोमॉलिक्युल्स टेक्स प्लेस इन द प्रेझेन्स ऑफ बाइल ज्यूस अँड पॅन्क्रियाटिक ज्यूस. अगोदर सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की तुमच्या पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये डीएनएजेस, आरएनएजेस पण प्रेझेंट असतात. आता तुम्ही काय करतात? पालेभाज्या वगैरे खातच राहतात, त्याच्यामध्ये सेल्स असतात, सेल्स मध्ये पण न्यूक्लिक ऍसिड प्रेझेंट असतोय. डीएनए ला जर ब्रेकडाऊन करायचं असेल तर काय यूज करणार? DNA. आरएनए ला. RNAs. तुम्हाला प्रोडक्ट काय भेटणार? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लिओटाइडचं तुम्हाला माहिती याचं पण ब्रेकडाऊन करावं लागणार आहे तुम्हाला. न्यूक्लिओटाइडचं ब्रेकडाऊन तुम्ही पाहू शकता कशात करू शकताय? पेंटोज शुगर, त्याच्यानंतर नायट्रोजन बेस, त्याच्यानंतर Phosphate group. बरोबर आहे का नाही? येस ऑर नो? Yes sir. मग अजून इथपर्यंत झालेलं नाही. मग हे कुठे होईल उरलेलं सुरलेलं डायजेशन? सांगा बरं. जेजुनम अँड इलियम. करेक्ट. लार्ज इंटेस्टाईन मध्ये नाही होत बाई डायजेशन. Jejunum and ileum. हा, असं काय करते तू? कळलं का इथपर्यंत? हो सर. Yes. तुम्ही या पुढे आले का? जेजुनम इलियम मध्ये आले? हो सर. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की जेजुनम आणि इलियम मध्ये अगोदर मी आहे ना तुम्हाला थोडस माग घेऊन जातो. माग काय घेऊन जातो मी तुम्हाला? कारण की आपण जर इथं जर चेक केलं ना, थोडस चेक करा तुम्ही. जेव्हा आपण ड्युडेनम मध्ये आलो, कुठं आलो? ड्युडेनम मध्ये आलो का? ड्युडेनम मध्ये. तर ड्युडेनम मध्ये तुम्ही पाहू शकता हे सगळं त्या ठिकाणी बाइल ज्यूस, कॉमन
हिपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट वगैरे ओपन होते. मग त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पाहू शकताय कायम एंटर होतो या ठिकाणी, त्यावेळेस तुम्ही पाहू शकताय ड्युडेनम मधल्या बघा ड्युडेनम मधली सबम्युकोसल जी तुमची ब्रुनर्स ग्लँड आहे ती त्या ठिकाणी म्युकस सिक्रेट करते, अल्कलाइन म्युकस पीएच कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर बाईल ज्यूस सिक्रेट केला जातो, त्याचा पीएच असतो त्या ठिकाणी ऑलमोस्ट ग्रेटर दॅन 8 और समथिंग. तो बाईल ज्यूस पण काय करतो, त्या बाईल ज्यूस मध्ये पण तुम्ही पाहू शकताय बायकार्बोनेट्स. काय पाहू शकताय बाईल ज्यूस मध्ये काय पाहू शकता तुम्ही, बायकार्बोनेट्स. काय पाहणार, बायकार्बोनेट. त्याच्यामुळे पण पीएच काय होऊन जाईल तुमचा, कमी होऊन जाईल. काय होऊन जाईल, कमी. पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये पण जो नॉन एन्झायमॅटिक पार्ट असतो त्याच्यामध्ये पण असतो वॉटर आणि बायकार्बोनेट. वॉटर अँड बायकार्बोनेट. तुम्ही पाहू शकताय पॅन्क्रियाटिक ज्यूसचा नॉन एन्झायमॅटिक वाला पार्ट, पाईलचा पार्ट आणि ब्रुनर्स ग्लँडचा म्युकोसल पीएच हा काय करतो, त्या ठिकाणी कायम जो आलाय त्याच्यापासून तुम्ही पाहू शकता अगोदर पीएच कमी करणार आणि तुमची जी ड्युडेनमची इपिथेलियम सेल आहे त्याला काय करणार, इपिथेलियमला म्युकोसला प्रोटेक्ट करणार. राहील का ध्यानात? हो सर. मग आता आपण जाऊ पुढे. डायजेशन इन जेजुनम अँड इलियम. बघा सम हॉर्मोन्स लाईक डिओक्रायनिन, एंटेरोकायनिन stimulate the crypts of liver bone to secrete succus, entericus or intestinal juice. तुम्ही जर चेक केला त्या ठिकाणी तर डिओक्रायनिन आणि एंटेरोकायनिन, एंटेरोकायनिन जो आहे त्या ठिकाणी, डिओक्रायनिन जो आहे हे आपल्याला कळून जाऊ शकतो त्या ठिकाणी, हा त्या ठिकाणी ड्युडेनम मधून सिक्रेट केला होतो. कुठून, ड्युडेनम मधून. आणि ड्युडेनम मध्ये जेव्हा फूड आलेलं आहे, आता ते फूड कुठे जाणार आहे तुमचं, परत पुढं जेजुनम मध्ये. कुठे जाणार आहे, जेजुनम मध्ये. जेजुनम मध्ये त्या ठिकाणी फूड जाण्याच्या अगोदरच मग काय केलं होतं, हा डिओक्रायनिन हार्मोन जो ड्युडेनम मधून तयार झालाय आणि एंटेरोकायनिन हार्मोन जो तुम्ही पाहू शकताय जो तुमच्या जेजुनम मध्ये तयार होईल, तो काय करतोय त्या ठिकाणी जे काही तुमचे बिल आहे त्याच्यामध्ये जो गॅप्स प्रेझेंट असतोय त्याला आपण काय म्हणतो, क्रिप्ट्स ऑफ लिव्हर कोण, त्याला काय करतो हा स्टिम्युलेट. काय करतो, स्टिम्युलेट. स्टिम्युलेट कशासाठी करतोय की तू काय करते त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी सकस, एंटेरिकस, इंटेस्टायनल ज्यूस बनव. राहील का ध्यानात? हो सर. सकस, एंटेरिकस त्याच्यामध्ये मेनली काय प्रेझेंट आहे, पाणी जास्त आहे, जवळपास 98-99%. लेस दॅन 1% एन्झाईम्स प्रेझेंट असतात. सकस एंटेरिकस मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट टाइम त्या ठिकाणी कोणते कोणते एन्झाईम्स प्रेझेंट असतात. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा, डायपेप्टाइडेज जर तुम्ही चेक केलं त्याला डायपेप्टाइडेजला दुसरं नाव दिलं तर इरेप्सिन. काय नाव दिलं तर, इप्सिन. खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, ध्यानात ठेवा. डायपेप्टाइडेजला तुम्ही काय नाव दिलं, इरिप्सिन. this is a type of exopeptidase. This is a type of एक्झोपेप्टाइडेज. एक्झोपेप्टाइडेज. हा. आता इथं तुम्ही जास्त डिस्कशन नाही करायचं. आता इथं फायनल प्रोडक्ट तुमचा अमायनो ऍसिड राहील. काय राहील, अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड काही पण येऊ द्या. ऑलिगोपेप्टाइड म्हणजे तुमचा पेप्टोन्स जो होता ना, जे काही असेल ते सगळं त्या ठिकाणी अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं जाईल. त्याच्यानंतर अमायनो पेप्टाइडेज आहे. आता अमायनो पेप्टाइडेज मी तुम्हाला सांगितलं होतं, भले तुमचा लार्ज पेप्टाइड असो काही असो, तो काय करेल त्या ठिकाणी एन टर्मिनस करून अमायनो ऍसिडला कट करेल. इकडून असं कट 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 करत जाईल, अमायनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करत जाईल. राहील का ध्यानात? हो सर. अमायनो पेप्टाइडेज कसं आहे, एक्झो का एंडो? एक्झो. करेक्ट. एक्झो. त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, प्रोटीनचं एकदम फायनल ब्रेकडाऊन करून टाकलं. त्याच्यानंतर आता जेजुनम इलियम मध्ये अगोदर तुम्ही पाहू शकता ड्युडेनम मध्ये तुम्ही सगळ्याचं कन्व्हर्जन डायसॅकराइड मध्ये करून टाकलं होतं, है ना. आता तुम्ही काय करू राहिले त्या ठिकाणी, डायसॅकराइडचं कन्व्हर्जन आता मोनोसॅकराइड मध्ये करणार आहे. म्हणजे डायसॅकराइडेजेस तो त्या ठिकाणी तुम्ही यूज करणार आहे. डायसॅकराइडेजेस तुम्ही पाहू शकताय, सुक्रोज हा तुमचा डायसॅकराइड आहे आणि डायसॅकराइडला तोडण्यासाठी यूज करणार डायसॅकराइडेजेस.
शुगरला सुक्रोजला तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी? सुक्रोजला तुम्ही काय म्हणता? बायोमॉलिक्यूल बायोमॉलिक्यूल बायोमॉलिक्यूल, त्याला तुम्ही म्हणणार केन शुगर. काय म्हणणार? केन शुगर, याला तुम्ही म्हणणार टेबल शुगर. काय म्हणणार? टेबल शुगर, सुक्रोज, सुक्रोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी तुम्ही युज करणार सुक्रेज. काय युज करणार? सुक्रेजला दुसरं नाव आहे इनव्हर्टेज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. VVIMP. सुक्रेजचं दुसरं नाव इन्व्हर्टेड, सुक्रोज. त्या ठिकाणी केन शुगर कशात त्या ठिकाणी ब्रेकडाऊन होतो? इनटू ब्लड शुगर, इनटू ब्लड Blood शुगर अँड इनटू फ्रूट शुगर. कशात ब्रेकडाऊन होतो? ब्लड Fruit शुगर अँड फ्रूट शुगर मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी माल्टोज शुगर. त्या ठिकाणी आपण म्हणू शकतोय माल्टोज हा कोणता शुगर झाला? त्याच्यामध्ये सीड्स मध्ये फायनल ब्रेकडाऊन झाल्यानंतर माल्टोज तयार होतो. माल्टोजचं ब्रेकडाऊन केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ माल्टेज तुम्ही कशात कन्वर्ट करणार आहे? ग्लुकोज अँड ग्लुकोज मध्ये. ग्लुकोज, त्याच्यानंतर मिल्क शुगर, मिल्क शुगर लॅक्टेजच्या मदतीने कशात कन्वर्ट करणार आहे तुम्ही? ब्लड शुगर अँड Lactose. ब्रेन शुगर इनटू ब्रेन शुगर. गॅलेक्टोज, ग्लुकोज अँड ब्रेन शुगर, गॅलेक्टोज. मी फक्त येडं म्हणून असलेलं, ठीक आहे, तुम्ही शहाणा म्हणून हे ध्यानात ठेवायचं. राहील का ध्यानात? हो सर. मग अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय फायनल 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 ब्रेकडाऊन जेजुनम मध्ये होऊ राहिलंय. कळतंय का? याच्यापेक्षा जास्त तुम्ही डायजेशन नाही करू शकत. कळलं का? हॅलो, हो सर. गुपचूप ऍब्सॉर्प्शन करून घ्यायचं. काय करून घ्यायचं? ऑब्झर्प्शन, मग बघा आता इंटेस्टायनल लायपेज आहे. इंटेस्टायनल लायपेज काय करतो? फॅटचं ब्रेकडाऊन त्या ठिकाणी फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये करतो. आता याच्यापेक्षा फर्दर ब्रेकडाऊन करू शकताय का? नाही. इंटेस्टायनल लायपेज काय करतो? डायरेक्ट फायनल फुल ब्रेकडाऊन करून टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ड्युडेनम मध्ये तुमचे बनले होते न्यूक्लिओटाइड. काय बनले होते? न्यूक्लिओटाइड, हा, मग त्या ड्युडेनमचे जे न्यूक्लिओटाइड आहे त्याचं कन्वर्जन तुम्हाला कशात करायचं आहे? न्यूक्लिओसाइड अँड फॉस्फेट. परत ते Phosphate उरलेल्या group. न्यूक्लिओसाइडला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे? पेंटोज अँड नायट्रोजन. नायट्रोजन. राहील का ध्यानात? हो सर. न्यूक्लिओटाइडला तोडण्यासाठी न्यूक्लिओटाइडेज, न्यूक्लिओसाइडला तोडण्यासाठी न्यूक्लिओसाइडेज. काही डाऊट याच्यामध्ये? नो सर. तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी आपण जेजुनम, इलियम, ड्युडेनम, स्टमक, इसोफेगस, माउथ इथे काय काय ब्रेकडाऊन होतं ते आपण चेक केलं. आता जर आपण चेक केलं डायजेशन इन लार्ज इंटेस्टाईन, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काही डायजेशन होत नाही, काहीही डायजेशन होत नाही. रेल का ध्यानात? हो सर. इथं फक्त तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी Absorption. खाली खाली मी खूप इम्पॉर्टंट लाईन लिहिलेत बघा. मॅक्सिमम डायजेशन कुठे होतंय? Plutonium. मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन कुठे होतंय? जेजुनम, डायजेशन कुठे कम्प्लीट होतंय? Ilium. आणि ऍब्सॉर्प्शन कुठे कम्प्लीट होतंय? जुजेनम, Jejunum. अरे जेजुनम मध्ये कुठं? इलियम मध्ये. इलियम. अरे मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन होतंय जेजुनम मध्ये, पण डायजेशन आणि ऍब्सॉर्प्शन कुठे कम्प्लीट होईल? इलियम मध्ये. राहील का ध्यानात? हो सर. पण आता तरी पण काय केलं होतं की काही वॉटर मिनरल चालले जातात बाहेर, त्यांना पण काय करायचं आता? ऍब्सॉर्ब करायचंय. वॉटर मिनरल्स अँड सर्टन ड्रग्स काही युजफुल जर असेल मटेरियल तर त्यांना आपल्याला काय करायचंय? ऍब्सॉर्ब. म्हणजे कुठे केलं जाईल? लार्ज इंटेस्टाइन. लार्ज इंटेस्टाइन. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आता जर वॉटर जर आपण ऍब्सॉर्ब करायला लागलं तर स्टूल मधून वॉटर गायब होईल, एक्सक्रिटा मधून वॉटर गायब होईल आणि ते हार्ड होऊन जाईल, स्टूल हार्ड होऊन जाईल. मग हार्ड गोष्टीला आपल्याला बाहेर प्रोपेल करण्यासाठी आपल्याला फ्रिक्शनलेस सरफेस तयार करावं लागेल. फ्रिक्शनलेस त्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाइन तयार करावं लागेल. फ्रिक्शनलेस करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी म्युकस सिक्रेट करावं लागेल. काय सिक्रेट करावं लागेल? म्युकस, which helps in adhering the waste particles together and lubricating it for easy passage. कळलं का? हो सर. नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डायजेशन इन स्पिकम. डायजेशन इन स्पिकम ते आपण करत नाही, ते कोण करतं? सिम्बायोटिक बॅक्टेरिया करतो. कोण करतो? सिम्बायोटिक
सिम्बायोटिक बॅक्टेरिया किंवा प्रोटोझोन्स. आणि जनरली तुम्ही पाहू शकताय डायजेशन इन सिकम कशाचं डायजेशन होतं त्या ठिकाणी सेल्युलोजचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोज मध्ये. सेल्युलोजचं कन्व्हर्जन हा या प्रोसेसला आपण म्हणणार डिकम्पोजिशन, नॉट डायजेशन. इट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन. इट इज कॉल्ड एज हे कोण करतं? सिम्बायोटिक बॅक्टेरिया. सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि प्रोटोझोन्स. करेक्ट करेक्ट. हे जनरली तुम्ही पाहू शकताय दिस इज सीन इन दिस इज जनरली आपल्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतंय, पण जरी पण आपल्यामध्ये जर असं डायजेशन जर झालं तर हे बॅक्टेरिया आपल्याला काय करतात त्या ठिकाणी व्हिटॅमिन B12 देऊ शकतात. कारण की व्हिटॅमिन B12 हे एकमात्र असं व्हिटॅमिन आहे जे फक्त आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडून मिळू शकतो. कुठून? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते पण ॲनिमल्स पासून. कशापासून? ॲनिमल्स पासून. व्हिटॅमिन B12 आणि त्या ठिकाणी व्हिटॅमिन के हे आपल्याला काय करतात? बनवून देतात. त्याच्यामुळे ते आपल्याला बेनिफिशियल आहे. ही डिकम्पोजिशन प्रोसेस खूप स्लो असते आणि खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी सेल्युलोजचं डायजेशन होतं सिकम मध्ये. पण हे जे आहे तुम्हाला मी सांगितलं होतं एक कन्सेप्ट दॅट इज कॉल्ड एज कॉप्रोफॅगी. हे आपण रॅबिट मध्ये पाहू शकतो. तो त्याच स्टूलला परत परत खातो, सेल्युलोजचं डायजेशन करतो. त्यांच्यामध्ये सिकम वेल डेव्हलप असते. आपल्यामध्ये सिकम हे खूप छोटस असते. राहील का ध्यानात? हो सर. मग नंतर काय केलं तर हे सगळं डायजेशन केलेलं जे फूड आहे ते त्या ठिकाणी रेक्टम मध्ये काही वेळासाठी स्टोअर केलं जातंय. जे स्टूल आहे त्याला आपण म्हणतो फिसेस. काय म्हणतो? पीसेस. राहील का ध्यानात? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हार्मोनल कंट्रोल. कसं आहे? हार्मोनल कंट्रोल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतंय की ते आता तुमच्या डोक्याच्या बरोबर जाऊ शकतं. क्लिअर आहे कितपर्यंत? हो सर. हो सर. मी काय म्हणतोय त्या ठिकाणी एक सिंपल एक गोष्ट आहे, सांगू का? सांगा ना सर. ठीक आहे, तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकताय चॅप्टरचे जेवढे आपण डिस्कशन केलंय तिथपर्यंत. ऑलमोस्ट 100 पर्यंत करता का सॉल्व्ह? हा हॅलो, 100 पर्यंत MCQ सॉल्व्ह करणार का? हो सर.